पुस्तक उपासनेचे 2 सोपान जप व ध्यान. लेखक पंडित श्रीराम शर्मा आचार्य. जपयोगाची विधी व्यवस्था. प्रतीक पूजेचे असंख्य कर्मकांडाच प्रचलित आहेत. तीर्थयात्रा, देवदर्शन, स्तवन, पठण, षोडोपचार, प्रदक्षिणा, अभिषेक, शोभायात्रा, श्रद्धांजली, जागरण, कीर्तन यासारखे कितीतरी उपासनेचे प्रकार वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये व वर्गांमध्ये आपापल्या पद्धतीने तयार झाले आहेत व प्रचलित सुद्धा आहेत. उच्च स्तराच्या उपासनेमध्ये साधनांचा उपयोग कमीत कमी होत असतो. त्यात अधिकांश कृत्ये मानसिक व भावनात्मक रूपाने संपन्न करावी लागतात. तरी सुद्धा त्यात शारीरिक हालचालींचा, श्रमाचा व वेगवेगळ्या प्रक्रियेचा समन्वय असतोच. उच्च स्तराच्या साधना पद्धतीमध्ये मुख्यतः 2 धर्मकृत्ये येतात. एक आहे जप व दुसरे म्हणजे ध्यान. भारतातच नव्हे तर जगातील विविध साधना पद्धतीमध्ये कोणत्या ना कोणत्या रूपाने या दोन्ही पद्धती प्रचलित आहेत. यांचे प्रकार अनेक असू शकतात, परंतु त्यांना अंग अवयवाच्या रूपानेच बघितल्या जाऊ शकते. साधनेच्या अंतिम स्थितीमध्ये शारीरिक किंवा मानसिक असे कोणतेही कृत्य करावे लागत नाही. त्यात फक्त अनुभूती, भावना, संवेदना व संकल्प शक्तीच्या मदतीने विचाररहित शून्यावस्था प्राप्त केल्या जाते. यालाच समाधी किंवा तुरीयावस्था म्हणतात. ब्रह्मानंद किंवा परमानंदांचा अनुभव याच स्थितीमध्ये साधकांना मिळत असतो. यालाच ईश्वर व जीवाच्या मिलनाची परम अनुभूती म्हणता येईल. या स्थितीमध्ये पोचल्यास ईश्वर प्राप्तीचे जीवनाचे लक्ष्य पूर्ण होत असते. आत्मविकासाचे हे सारतत्व हळूहळू व क्रमवार प्राप्त होते. उतावीळपणा करून हे कार्य साध्य होत नाही, तर ते उलट बिघडतेच. त्वरित मिळणारे ईश्वराचे दर्शन, समाधी अवस्था, कुंडलिनी जागरण व शक्तिपात इत्यादी करता व्याकुळता दर्शवून आम्ही आपल्या बालबुद्धीचाच परिचय देत असतो. याद्वारे आमचा उद्देश सफल होत नाही. शरीराला सत्कर्मामध्ये आणि मनाला सद्विचारांमध्ये गुंतवून ठेवल्यानेच आमच्या जीवाचा इतका परिष्कार होऊ शकतो की ज्याद्वारे आमच्या स्थूल व सूक्ष्म शरीराचा विकास तर होईलच, शिवाय कारण शरीराच्या उत्कर्षाशी संबंधित असलेली दिव्य अनुभूती व दिव्य सिद्धी सुद्धा आम्हाला प्राप्त होईल. साधनेच्या अंतिम स्थितीचे उच्चस्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण सुद्धा योग्य वेळेवरच आम्हाला मिळते. या जगात अशा दिव्य शक्ती भरलेल्या आहेत, ज्या पात्रतारूपी तलावाला नेहमी तुडुंब भरून ठेवण्यासाठी आपल्या अनुदानाचा वर्षाव करून त्यांना सतत मदत करीत राहतात. याकरता आम्ही आपल्या स्थूल शरीराच्या व अर्धचैतन्य मनाच्या स्तरांनाच परिष्कृत करण्यासाठी आपला पूर्ण प्रयत्न करायला हवा. साधना विज्ञानाद्वारे याच 2 स्तराच्या विकासासाठी आम्हाला मदत मिळत असते व त्याकरिताच अनेक प्रकारचे विधिविधान यात सांगितल्या गेले आहेत. आमच्याकडून इतके शक्य झाले की आमच्या पुढील प्रगतीचा भार त्या दिव्य चेतनेच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनावर टाकल्या जाऊ शकतो, जी या विश्वब्रह्मांडात व्याप्त आहे. याद्वारे आमची स्वतःची चेतना इतकी उंची गाठते की पृथ्वीच्या आकर्षण शक्तीच्या बाहेर पडलेल्या रॉकेटप्रमाणे ती आपली यात्रा स्वतःच्या इच्छेने, स्वबळावर पूर्ण करू शकते. अशा प्रकारे आत्मसाधनेचे बाकी राहिलेले काम सुद्धा पूर्ण होते. आत्मविकासाच्या ज्या वर्गाचे सिद्धांतिक व व्यावहारिक शिक्षण शिकण्याची किंवा शिकवण्याची गरज आम्हाला पडते, ते उत्कृष्ट चिंतन व आदर्शवादी कर्तृत्वाशी अभिन्नपणे जुळलेले आहे. यांची उपेक्षा करून फक्त कर्मकांडाद्वारे मोठे यश प्राप्त करता येत नाही. व्यक्तिमत्वाला विविक्षित विधिविधानांद्वारे किंवा कर्मकांडाच्या मदतीने उच्चतर करणाऱ्या शिक्षणाची तुलना किंडरगार्टनमध्ये मनोरंजक उपकरणांच्या माध्यमाने देण्यात येणाऱ्या शिक्षणाशी केल्या जाऊ शकते. मुलांच्या अविकसित बुद्धीमध्ये ज्ञान नीटपणे दृढ करण्यात या मनोरंजक उपकरणांची मदत होत असते.
पहिलवानी करणारे डंबेल्स, मृदगल यासारख्या उपकरणांची मदत घेऊन आपली शक्ती वाढवतात. पर्वतावर चढण्यासाठी काठीचा आधार, तर एखाद्या गंतव्यावर लवकर पोहोचण्यासाठी वाहनाची आवश्यकता भासत असते. ही उपकरणे फार आवश्यक व उपयोगी आहेत, परंतु स्वतंत्रपणे यात कोणतीही वेगळी चमत्कारिक शक्ती नाही. स्वस्थ शरीराला बलिष्ठ बनविण्यात डंबेल्स व मुद्गल सारखी साधने फक्त मदत करीत असतात. हीच स्थिती उपासना क्षेत्रात प्रचलित असलेल्या अनेकानेक कर्मकांडाच्या विषयी आहे. जपाद्वारे आम्ही त्या परमेश्वरालाच हाक मारित असतो, ज्याला एक प्रकारे आम्ही विसरून गेलो आहोत. त्या परमपित्या परमेश्वरापासून दूर होऊन आम्ही एखाद्या अनाथ बालकाप्रमाणे घाबरलेल्या व संकोचग्रस्त स्थितीमध्ये स्वतःला असुरक्षित व संकटग्रस्त अनुभवत आहोत. असे वाटते की आमचे काही बहुमूल्य सामान आम्ही गमावले आहे. जपाची ही हाक त्यालाच शोधण्यासाठी आहे. मांजर आपल्या लपलेल्या पिल्लांना शोधण्यासाठी म्याव म्याव करीत फिरत असते व त्याच हाकेने शेवटी ती त्यांना शोधून सुद्धा काढते. एखादे मूल हरवल्यास त्याला शोधण्यासाठी त्याच्या नावाची तसेच रंगरूप व वेशभूषेविषयीची दवंडी पिटवल्या जाते. रामनामाचा जप सुद्धा याच उद्देशाकरता केला जातो. पौराणिक कथेनुसार हत्तीचा एक पाय मगराच्या जपड्यात गेलेला होता. हत्ती आपल्या पायाला त्याच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न करीत होता, तर मगर त्याला पाण्याच्या आत ओढण्याच्या प्रयत्नात होता. दोघेही हार मानून घेण्याच्या स्थितीत नव्हते. या संघर्षामध्ये हत्तीला फार कष्ट होत होते. शेवटी हत्तीने भगवंताला हाक मारली. त्याच्या करुण हाकेने भगवंताला त्याच्या मदतीला येण्यास भाग पाडले. द्रौपदीने भर राजसभेत स्वतःचे वस्त्रहरण होताना भगवंताला मदतीसाठी आर्त हाक दिली होती आणि शेवटी भगवंत तिच्या मदतीकरता धावून आले होते. अज्ञानरूपी अंधारात भटकणाऱ्या जीवाची स्थिती आज त्या हत्तीपेक्षाही बिकट झालेली आहे. हत्तीच्या एकाच पायाला एकाच मगरीने ग्रासले होते. इथे तर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर रूपी 6 मगर षड्रिप आमच्या 2 हातांना, 2 पायांना व मस्तक व धड अशा 6ही अवयवांना ग्रासत आहेत. राजसभेमध्ये द्रौपदीचे शरीरच निर्वस्त्र केला जात होते, परंतु इथे तर आत्म्याच्या शालीनतेचे आवरण उतरत असल्यामुळे त्याच्या बाह्य व अंतरंग अशा दोन्हीही भागांची अवस्था लाजिरवाणीच झालेली आहे. अशा स्थितीत हत्तीरूपी मन व आत्मारूपी द्रौपदीने भगवंताला हाक देणे साहजिकच आहे. जपामध्ये भगवंताच्या नावाचा जप स्वतःला पतनाच्या खाईतून बाहेर काढण्यासाठीच होत असते. भगवंताने अविलंब यावे व आमचे हात पकडून आम्हाला बाहेर काढावे, हाच जपाचा हेतू असतो. ईश्वरी शक्तींच्या अभावी मनुष्य हा एखाद्या नरपशु किंवा नरकीटकासारखाच बनतो. पंचतत्वांनी बनलेल्या या शरीरात पोट भरणे व संतानोत्पत्ती करणे या 2 इच्छाच शिल्लक राहतात आणि त्याला पूर्ण करण्यासाठी तो वासना व तृष्णेने ग्रस्त होऊन अचिंतनीय चिंतन व अकर्म करण्यातच स्वतःला खपवून टाकतो. आदर्शांना जीवनात उतरवण्याची प्रबळ इच्छा त्याच्या मनात जागृत होत नसल्यामुळे तसा प्रयत्न सुद्धा होत नाही. सडलेल्या चिखलात वळवळ करणाऱ्या किळसवाण्या कीटकांप्रमाणे कुत्सित कुंठित जीवन जगत व शोकसंताप सहन करीत या सूरदुर्लभ मनुष्य जीवनाला असेच रडत भेकत तो गमावून बसतो. अंधाऱ्या मार्गात भटकण्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी आमचा आत्मा आर्ततेने त्या परमेश्वराच्या प्रकाशाला हाक मारतो. त्या परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी व्याकुळ होऊन ज्या ईश्वर नामाचे तो उच्चारण करीत असतो त्यालाच नाम जप म्हटल्या जाते. परमेश्वर इतक्या हलक्या स्तराचा नाही की फक्त त्याचे नाव घेणाऱ्यावर किंवा खुशामतीने भरलेल्या शब्दांचा उच्चार करणाऱ्यांवर तो प्रसन्न होईल. अशा प्रकारचा विचारही कुणी करू नये. कुणी त्याचे नाव घेवो अथवा न घेवो, तो फक्त इतकेच बघत असतो की जे कार्य त्याने मनुष्यावर सोपविले होते ते त्याने पूर्ण केले की नाही.
ती दिव्य शक्ती मनुष्याकडून फक्त कर्तव्य पालन व अनुशासनाचीच अपेक्षा ठेवीत असते आणि याच कसोटीवर त्याला दंड अथवा पुरस्कार देण्याची व्यवस्था ती करते. त्याचा राग अथवा लोभ हे नेमके एखाद्या विद्युत शक्तीप्रमाणे कार्य करीत असतात. विद्युत शक्तीचा विधिवत उपयोग करणारे त्यापासून वेगवेगळ्या प्रकारचा लाभ घेतात, जसे प्रकाशाची व्यवस्था, पंखा, रेडिओ, हीटर इत्यादी. परंतु ज्या व्यक्ती उघड्या जिवंत तारांना हात लावण्याची हिंमत करतात, ते त्याच्या रोषाचे कारण बनून स्वतःचा प्राण गमावून बसतात. भगवंताचे एक नाव रुद्र सुद्धा आहे. रुद्र अर्थात भयंकर, अनितीने वागणाऱ्याला कसलीही दयामाया न ठेवता दंडित करणारी शक्ती होय. सन्मार्गावर चालण्याचा जो लाभ मनुष्याला मिळतो, तोच लाभ फक्त नामजपाने ईश्वराला फसवून किंवा थोड्याशा पूजा पाठाने मिळेल असा विचार करणे म्हणजे मूर्खपणाच आहे. ईश्वराला आम्ही इतके मूर्ख किंवा हलके समजू नये की फक्त त्याचे नाव घेतल्यानेच तो त्या व्यक्तीला आपला भक्त समजून कृपापात्र बनविल. परमेश्वराचा अनुग्रह तर व्यक्तित्वाला परिष्कृत करून व सन्मार्गावर चालूनच मिळवता येतो. शरीरावर नेहमी घाण जमा होत असते, त्याला स्वच्छ करण्यासाठी आम्हाला रोज स्नान करावे लागते. कपडे रोज मळतात, त्याला सुद्धा रोजच धुवावे लागते. घरात झाडू लावणे, दात घासणे, कंगवा करणे हे नित्याचेच असते. नावाच्या आधारेच एखाद्या शक्तीचा बोध व स्मरण आम्हाला होत असते. ईश्वराला आपल्या स्मृतिपटलावर प्रतिष्ठित करण्यासाठी त्याचा नावाचा आधार घ्यावा लागतो. स्मरण केल्याने त्या शक्तीचे आवाहन होते. आवाहनाने आपल्या अंतरंगात त्याची स्थापना होऊन श्रेष्ठत्व प्राप्तीचा क्रम सुरू होतो. हे सर्व ज्ञान मनोविज्ञानाद्वारे मान्यता प्राप्त आहे. चेतनेला प्रशिक्षित करण्यासाठी मनोविज्ञान शास्त्रात 4 आधार किंवा स्तर सांगण्यात आले आहेत. यातील पहिले आहे शिक्षण. यालाच इंग्रजीमध्ये लर्निंग म्हणतात. शाळेतील मुलांना याच आधारे शिकवल्या जाते. यात विविध प्रकारची माहिती त्यांना दिल्या जाते. त्या माहितीला फक्त ऐकून काम भागत नाही, म्हणून त्याला लक्षात ठेवण्यासाठी त्याचे पाठांतर करावे लागते. वारंवार त्याची घोकमपट्टी करावी लागते. पाढे पाठ करावे लागतात. संस्कृतचे तर पाठांतर करावे लागते. स्मृतिपटलावर एखाद्या नव्या गोष्टीला दृढपणे जमविण्यासाठी त्याची वारंवार घोकमपट्टी करण्याशिवाय दुसरा मार्गच नसतो. एकदा पाठ केले की त्यातील काही गोष्टी बऱ्याच काळापर्यंत लक्षात राहतात. परंतु काही अशा असतात की त्यांचा सराव सुटल्यास आपण त्याला विसरून जातो. शाळेतील अभ्यासक्रम संपल्यानंतर जर ते विषय कामात येत नसतील तर काही काळानंतरच त्याचे विस्मरण होते. सैनिकांना रोज परेड करावी लागते. पहिलवान लोक रोज न चुकता आखाड्यात जातात आणि दंडबैठका मारतात. संगीतकारांसाठी रोज रियाज करणे आवश्यक असते. काही दिवसाकरता जर त्यांनी हा अभ्यास बंद केला तर त्यांची वाद्यावरील बोटे लडखडू लागतात आणि तालस्वर बेसूर होऊ लागतात. शिक्षणाच्या लर्निंग पातळीवर पुनरावृत्तीचा आधार घेणे फार आवश्यक आहे. ईश्वरीय शक्तीची प्रकाशाची स्थापना आमच्या अंतःकरणात करण्यासाठी त्याला आमच्या स्मृतिपटलावर दृढपणे बिंबविण्याची आवश्यकता भासते. जपाद्वारे हाच उद्देश पूर्ण केला जातो. विहिरीच्या कठड्यावरील दगडांवर दोरींचे घर्षण बऱ्याच काळापर्यंत होत राहिल्याने त्याची चिन्हे त्यावर दिसतात. आमचे मानसिक क्षेत्र सुद्धा एखाद्या दगडासारखेच कठोर आहे. एकदा सांगितलेली गोष्ट त्याला समजून तर येते, परंतु त्या गोष्टीला स्वभावाचे अंग बनविण्यासाठी बऱ्याच काळापर्यंत त्याची पुनरावृत्ती करण्याची गरज असते. दगडांवर दोरीच्या घर्षणाने पडणाऱ्या चिन्हांप्रमाणेच आमच्या कठोर मानसिक क्षेत्रावर सुद्धा भगवंताचे संस्कार खोलवर रुजणे गरजेचे आहे. शिक्षणाची दुसरी पातळी आहे रिटेन्शन, अर्थात माहीत झालेल्या ज्ञानाला स्वभावाचे अंग बनवून घेणे. तिसरी पातळी आहे रिकॉल, अर्थात भूतकाळातील विसरत चाललेल्या घटनेला अथवा ज्ञानाला उखरून पुन्हा वर आणणे व याला जिवंत करणे. शिक्षणाची चौथी पातळी आहे रिकग्निशन, अर्थात ज्ञानाला मान्यता प्रदान करणे, म्हणजेच त्याला निष्ठा, आस्था, श्रद्धा व विश्वासामध्ये बदलविणे.
उपासनेमध्ये याच सर्व उद्देशांना पूर्ण करावे लागते. त्यात या चारही स्तरांना स्पर्श करावा लागतो. भगवंताची जवळीक अनुभव करवून देणारी प्रतीक पूजा म्हणजेच रिटेन्शन होय. आत्म्याचा ईश्वराशी असलेला जुना संबंध विस्मृत झाल्यानेच मनुष्य जीवनात भटकत असतो. पतंगबाजाच्या हातातील पतंगाचा दोरा सुटला की तो पतंग इकडे तिकडे भरकटत जातो. कळसूत्री भावलीला नाचविणाऱ्याच्या हाताचा जेव्हा दोरीशी संबंध तुटतो तेव्हा तिचा नाच आपोआपच बंद पडतो. विद्युत उपकरणांचा संबंध विद्युत प्रवाहाशी तुटल्यास ती काम करणे बंद करतात. ईश्वर व जीवाचा संबंध हा तसा सनातन आहे, परंतु जीव हा मायेमध्ये जास्त गुरफटल्यामुळे हा संबंध एक प्रकारे तुटल्यासारखा झालेला असतो. याला पुन्हा जोडण्याची प्रक्रिया म्हणजेच रिकॉल होय. जपाद्वारे हा उद्देश सुद्धा पूर्ण होतो. शिक्षणाची चौथी भूमिका आहे रिकग्निशन. या स्तरामध्ये पोहोचल्यावर जीवात्मा स्वतःमध्ये ईश्वरी प्रकाशाची अनुभूती करू लागतो आणि तो वेदांताच्या भाषेमध्ये सांगायचे झाल्यास अयमात्मा ब्रह्म तत्वमसी सोहमस्मी सच्चिदानंदोहम शिवोहम मधील निष्ठेला स्वतःमध्ये जागृत करतो. वेदांतातील वरील सूत्रे म्हणजे फक्त शब्दांचा उच्चार नव्हे तर मान्यतेचा तो एक स्तर आहे. या स्तरावर मनुष्य गुण कर्म स्वभाव चिंतन व चारित्र्याबाबत ईश्वरासारखाच बनतो. अशाच लोकांना आम्ही महात्मा देवात्मा व परमात्मा यासारखे जीवन जगताना बघतो अनुभवतो. आत्मिक प्रगतीकरता आम्हाला चिंतन क्षेत्रामध्ये मशागत करावी लागते, तेव्हाच त्यात उपयोगी पीक घेता येते. शेतात वारंवार नांगरणी करीत राहिल्याने जमीन सुपीक बनते. नामजपाला एक प्रकारे मशागतच म्हणता येईल. भक्त प्रल्हादाविषयी असे म्हटले जाते की ते शाळेत आपल्या पाटीवर फक्त रामनामच लिहित असत. गुरुजींनी पुढल्या शिक्षणाविषयी म्हटल्यानंतर सुद्धा रामनाम हेच एकमेव शिक्षण ते घेत राहिले. तसेही रामनाम खऱ्या अर्थाने शिकल्यानंतर बाकी सर्व शिक्षण आपोआपच पूर्ण होते. युधिष्ठिराची कथा सुद्धा अशीच आहे. शाळेतील दुसऱ्या विद्यार्थ्यांनी तर पुढील धडे पाठ करून घेतले, परंतु युधिष्ठिर सत्यम वद चा पहिलाच धडा गिरवत राहिले. शिक्षकांनी पुढील धड्याविषयी विचारल्यावर त्यांचे उत्तर हेच होते की हा धडा पूर्ण झाल्यानंतरच दुसरा शिकायला हवा. त्यांचे यामागील तात्पर्य हेच होते की सत्याविषयी प्रगाढ निष्ठा आणि त्याला व्यवहारात आणण्याची परिपक्वता उत्पन्न होईपर्यंत त्याच क्षेत्रामध्ये आपले चिंतन चालवायला हवे. नामजपामध्ये होणाऱ्या आवर्तनामागे युधिष्ठिर व प्रल्हादाद्वारे स्वीकारलेल्या पद्धतीचाच संकेत आम्हाला मिळतो. जोपर्यंत आमचे जीवन ईश्वरमय होत नाही तोपर्यंत नामस्मरण करीतच राहायला हवे. अंतरात्म्याद्वारे एक मन व 10 इंद्रियांना शिकवण्यासाठी उघडलेल्या शाळेला उपासना म्हटल्या जाऊ शकते. या शाळेत नामजपाचे पाठांतर करविल्या जाते, जेणेकरून तो विद्यार्थी वर्णमाला व पाढे चांगल्या प्रकारे पाठ करू शकेल. एकाच गोष्टीची पुनरावृत्ती करण्यामागे शिक्षणाची हीच प्रक्रिया काम करीत असते. कपड्यांना बराच वेळेपर्यंत रंगात बुडवून ठेवल्याने त्यावरील रंग घट्ट होतो. चंदन वृक्षाजवळील छोटी छोटी इतर झुडपे सुद्धा चंदनाच्या सुगंधाने सुगंधित होतात. गुलाबाची फुले पडतात त्या मातीला सुद्धा सुगंधित करतात. हा सानिध्यात राहण्याचाच चमत्कार आहे. सत्संग व कुसंग याचे चांगले वाईट परिणाम नेहमीच समोर येत असतात. उपासना म्हणजे भगवंताचे सानिध्य प्राप्त करणे आहे आणि याचे चांगले परिणाम आम्हाला नक्की मिळतातच. भृंग व कीटकाचे उदाहरण या बाबतीत प्रसिद्धच आहे. भारतीय धर्मामध्ये जपासाठी सर्वोत्कृष्ट गायत्री मंत्र सांगितला आहे. याला गुरुमंत्र सुद्धा म्हटले आहे. आंतरिक चेतनेला परिष्कृत करण्यासाठी गायत्री मंत्र जपाची फार मदत लागते. वेदांमध्ये असलेल्या ज्ञानविज्ञानाचे सर्व वैभव यात बीजरूपाने थोड्याशा अक्षरातच सामावले असल्यामुळे गायत्री मंत्राला वेदमाता सुद्धा म्हटले आहे. जपाचे भौतिक दृष्टीने सुद्धा महत्त्व आहे. विज्ञानाच्या आधारे सुद्धा त्याचा उपयोग लक्षात येतो आणि दुसऱ्यांना सुद्धा समजवल्या जाऊ शकते. शरीर व मनामध्ये अनेक दिव्य क्षमता
चक्र, ग्रंथी, भेद व उत्पत्तिकेच्या रूपाने विद्यमान आहेत. त्यात असलेल्या शक्ती जागविल्या गेल्या तर मनुष्याला अतिंद्रिय व अलौकिक क्षमता प्राप्त होऊ शकतात. साधनेचे फळ म्हणजे सिद्धी होय. आमच्यामध्ये असणारी भौतिक प्रतिभा व आत्मिक दिव्यता याला सिद्धी म्हणता येईल. ज्या साधना पद्धतीद्वारे या सिद्धींना विकसित केले जाते त्यात जपाला प्रथम स्थान देण्यात आले आहे. तोंडाला अग्निचक्र म्हटल्या गेले आहे. ढोबळ अर्थाने त्याचा संबंध जठराग्नीशी लावला जाऊ शकतो. मंदाग्नी व तीव्राग्नी बाबत जे काही सांगितले जाते त्यांचा संबंध तोंडापासून ते आमाशय व आतड्यांपर्यंत पसरलेल्या पाचनग्रंथीच्या निष्क्रियतेशी व सक्रियतेशीच असतो. तोंडामध्ये अन्न चावल्या जाते. पचनाची प्राथमिक क्रिया तिथेच संपन्न होते. पुढे जाऊन ही क्रिया दुसऱ्या अनेक रूपांमध्ये विकसित होत जाते. तोंडात असलेल्या अग्नीचेच वर्णन पाचन प्रक्रियेच्या रूपाने केले जाऊ शकते. वस्तुतः या पाचन तंत्राला यज्ञाग्नीचे दिव्य कुंड म्हणता येईल. यात अन्नाचे केवळ पचनच होत नाही तर वाकशक्तीची उत्पत्ती सुद्धा होत असते. मुखातील अग्निचक्र हे स्थूल रूपाने पचनाचे, सूक्ष्म रूपाने उच्चारणाचे व कारण रूपाने चैतन्यमयी दिव्य प्रवाह उत्पन्न करण्याचे कार्य करीत असते. याची तिन्ही कामे ही एकापेक्षा एक मोठ्या स्तराची आहेत. पचनकार्य व उच्चारणाचे महत्त्व सर्वांनाच ठाऊक आहे. दिव्य प्रवाहाचा संचार होण्याविषयीचे ज्ञान फार कमी लोकांना आहे. जपयोगाचे संपूर्ण विज्ञान याच चमत्कारिक सामर्थ्याशी जुळलेले आहे. शब्दांच्या उच्चारणाद्वारे आम्हाला फक्त विविध माहितीच मिळत नाही तर अनेक प्रकारच्या भावना, संवेदना, प्रेरणा व शक्ती सुद्धा यासोबत जोडलेल्या असतात. असे नसते तर वाणीमध्ये मित्रत्व किंवा शत्रुत्व उत्पन्न करण्याचे सामर्थ्यच राहिले नसते. तसेच अनेकांच्या जीवनाला उंचवण्यात व खाली पाडण्यात याचा उपयोग झाला नसता. कुणाकडून कडवे बोल ऐकले की मनुष्याला राग येतो आणि जे करू नये असे कर्म करण्याच्या स्थितीपर्यंत तो जाऊन पोचतो. दुःख व शोकाचे बोल ऐकून तो अर्धमूर्छित व अवाक होतो. एखादी चिंतेची बातमी कानी पडताच आपल्या तहान, भूक व झोप हरवून बसतो. एखाद्या उत्कृष्ट व्यक्तीच्या तोंडून निघालेला तर्क, तथ्य, उत्साह व भावुकतेने परिपूर्ण असा शब्दप्रवाह बघता बघता श्रोत्यांच्या विचारांना बदलवून टाकतो आणि त्या उत्तेजनेने संमोहित होऊन असंख्य लोक वक्त्याचे अनुसरण करण्यासाठी तयार होतात. द्रौपदीने थोडेसे व्यंग बाणच दुर्योधनावर सोडले होते, परंतु त्या शब्दांचा घाव इतक्या खोलवर गेलेला होता की त्याची प्रतिक्रिया 18 औक्षहिणी सैन्याचा विनाश करणाऱ्या महाभारताच्या रूपाने समोर आली होती. या सर्व तथ्यांवर विचार करता हे स्पष्ट होते की वाणीचे कार्य हे फक्त माहिती देणे नाही तर या शब्दप्रवाहासोबत प्रभाव उत्पन्न करणारे चेतन तत्व सुद्धा जुळलेले असतात आणि ते ध्वनी तरंगासोबत जिथे कुठे आघात करतात तेथील चेतनेला हलवून सोडतात. शब्दाचे पदार्थ विज्ञानाच्या कसोटीवर परीक्षण केल्यास त्याला भौतिक तरंग किंवा स्पंदन म्हणल्या जाऊ शकते, परंतु त्याद्वारे चेतनेला प्रभावित करणाऱ्या त्याचे संवेदनात्मक क्षमतेची भौतिक व्याख्या करता येत नाही, कारण ही क्षमता विशुद्ध आध्यात्मिक आहे. जपयोगामध्ये शब्दशक्तीच्या याच आध्यात्मिक प्रभावाला कामात आणल्या जाते. लिंबातील रस पिळून काढला की शिल्लक राहिलेल्या चौथ्याला कोणीही विचारत नाही. दुधामधून तूप बाहेर काढल्यास बाकी राहिलेल्या ताकाला विशेष महत्त्व नसते. जपयोगामध्ये सुद्धा असेच घडत असते. याद्वारे एक अशी चैतन्य शक्ती उत्पन्न होते की ती जप करणाऱ्याच्या शरीरात व मनामध्ये विलक्षण प्रकारचे तरंग उत्पन्न करून अनंत आकाशात निघून जाते व आपल्या दिव्य शक्तीने विशिष्ट व्यक्तींना, विशेष परिस्थितींना व संपूर्ण वातावरणाला प्रभावित करते. जपामध्ये मंत्राची निवड ही ध्वनिविज्ञानाचा आधार घेऊन करण्यात आलेली आहे. यात मंत्राच्या अर्थाला विशेष महत्त्व नाही. गायत्री मंत्राचा अर्थ हा फार सामान्य आहे, परंतु त्यात असलेले सामर्थ्य हे अद्भुत आहे. यात भगवंताला सद्बुद्धींची कामना मात्र करण्यात आलेली आहे. अशा प्रकारचे अर्थ व्यक्त करणारे हजारो मंत्र व श्लोक वेदशास्त्रात आहेत. हिंदी व दुसऱ्या भाषेत अशा कविता सुद्धा काही कमी नाहीत, ज्यामध्ये परमेश्वराला
सद्बुद्धीची प्रार्थना करण्यात आली. तेव्हा ते सर्व दुसरे मंत्र, श्लोक व कविता गायत्री मंत्राच्या समकक्ष का ठेवल्या जात नाही व त्यांचे उच्चारण हे गायत्री मंत्राएवढे फळ प्रदान करणारे का ठरत नाही? वास्तविकता हीच की मंत्रांची रचना करणाऱ्या ऋषींच्या दृष्टीमध्ये विशिष्ट शब्दांची गुंफण महत्वाचे आहे. असे अनेक बीज मंत्र आहेत ज्यांचा अर्थ ओढाताण करून काहीही जरी काढला तरी वस्तुतः ह्रीं श्रीं क्लीं ह्यूं यम फट इत्यादी शब्दांचा अर्थ काय असू शकतो? या प्रश्नावर डोके लढविण्यात काहीही अर्थ नाही. वास्तविकता हीच आहे की कोणत्याही शब्दाचे उच्चारण हे कोणत्या स्तराचे शक्तिकंपन उत्पन्न करतात व याचा जप करणाऱ्यावर, बाह्य वातावरणावर आणि अभिष्ट उद्देशांवर काय प्रभाव पडतो, दृष्टीला लक्षात ठेवूनच मंत्राचे सृजन करण्यात आले आहे. मानसिक, वाचिक व उपांशू जपामध्ये ध्वनी कमी जास्त करण्याची प्रक्रिया अवलंबिल्या जाते. वेदमंत्रांच्या अक्षरांसोबतच उदात्त, अनुदात्त व स्वरित क्रमाने उच्चारण वर खाली व मध्यवर्ती उतार चढावाने केला जाते. वेदमंत्र सस्वर उच्चारणाची परंपरा फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. हे सर्व विधान घडवण्यामागे त्या मंत्रजपाद्वारे अभिष्ट उद्देश्य पूर्ण करणारा शक्ती प्रवाह उत्पन्न व्हावा हाच भाव आहे. मंत्रजपाचा प्रभाव हा द्विपक्षीय असतो, एक आंतरिक व दुसरा बाह्य. अग्नी जेथे प्रज्वलित होतो ते स्थान तर गरम होतेच, त्याशिवाय सभोवतालचे वातावरण सुद्धा तापत असते. जपाचा ध्वनी प्रवाह समुद्रात खोलवर प्रवाहित होणाऱ्या जलधारांप्रमाणे व आकाशात उडणाऱ्या हवेप्रमाणे आपल्या तरंगांना उत्पन्न करतो. यामुळे शरीरात पसरलेल्या अनेक चक्रांमध्ये, उपात्तिका व ग्रंथीमध्ये विशिष्ट स्तराच्या शक्ती प्रवाहित होऊ लागतात. जपाद्वारे एका नियमित क्रमाने होणारे हे कंपन चमत्कारिक प्रभाव उत्पन्न करीत असतात. सैनिकांची तुकडी जेव्हा पुलावरून शिस्तीने संचालन करीत निघते तेव्हा त्याद्वारे उत्पन्न झालेल्या क्रमबद्ध ध्वनी कंपनामुळे तो पूल तुटू शकतो. म्हणून सैनिकांना पुलावरून जाताना शिस्तीने संचालन न करण्यास सांगितले जाते. जपाचा सुद्धा विशेष प्रकारचा प्रभाव उत्पन्न होतो. जप हा सतत व एका नियमित क्रमाने करावा लागतो. याच्या प्रभावाला विज्ञानाच्या प्रयोगशाळेत अधिक चांगल्या प्रकारे समजल्या जाऊ शकते. 1 टन वजनी लोखंडाच्या गर्डरला अधांतरी लटकवल्या गेले आणि त्यावर 5 ग्राम वजनाच्या हलकाशा बुचाचा आघात सतत एक नियमित क्रमाने केला गेला तर थोड्या वेळातच तो गर्डर थरथर कापू लागेल. नियमित गतीने सतत होणाऱ्या आघाताचाच हा चमत्कार आहे. मंत्र जप जर विधिपूर्वक करण्यात आला तर त्याचा सुद्धा असाच प्रभाव उत्पन्न होतो. सूक्ष्म शरीरामध्ये स्थित असलेल्या चक्रांना व ग्रंथींना जपामुळे उत्पन्न होणारा ध्वनी आपल्या विशिष्ट पद्धतीने प्रभावित करतो आणि त्यामुळे त्यात निर्माण झालेले चैतन्य त्याच्या सुप्तावस्थेला दूर करून त्याला जिवंत, जागृत बनवितो. ग्रंथी भेदन व चक्र जागृत होण्यासारखे श्रेष्ठ परिणाम याद्वारे साधकाला प्राप्त होतात. जागृत झालेले हे दिव्य संस्कार साधकांमध्ये आत्मबळाचा संचार करतात आणि त्याला आपल्या अंतरंगात काही नवे बळ जागृत झाल्याचा अनुभव येऊ लागतो. या नव्या उपलब्धीचे लाभ सुद्धा त्याला प्रत्यक्ष दिसून येतात. टाईपरायटरच्या उदाहरणांद्वारे सुद्धा जपाच्या प्रभावाला आणखी चांगल्या प्रकारे समजता येते. टाईपरायटरमध्ये बोटांद्वारे बटण दाबले जातात व त्यामुळे एक एक अक्षर कागदावर छापू लागते. उच्चारणामध्ये उपयोगात येत असलेल्या तोंडातील विविध अंग अवयवांना आम्ही रायटर बटण म्हणू शकतो. मंत्रोच्चार करणे म्हणजे त्या बटणांना दाबणे झाले. येथून उत्पन्न झालेला शक्ती प्रवाह हा तांत्रिक तंत्राद्वारे नर्वस सिस्टम, सूक्ष्म चक्र व दिव्य ग्रंथीपर्यंत जाऊन पोहोचतो आणि त्याला हलवून जागे करण्यात संलग्न होतो. अक्षरांचे छापून येणे म्हणजे ती उपलब्धी आहे जी या दिव्य चक्रांच्या जागरणाने सिद्धीच्या रूपाने साधकाला प्राप्त होत असते. जपयोगाला विधिपूर्वक साधल्या गेले तर त्याचे श्रेष्ठ परिणाम निश्चितच प्राप्त होतात. पुलावरून शिस्तीने संचालन करीत जाणाऱ्या सैन्याच्या तुकडीला असे करण्यापासून रोखले जाते. याला कारण हेच आहे की संचालनाच्या या क्रमामुळे
एका तालामध्ये पावले पडल्याने जी सामूहिक शक्ती उत्पन्न होते, त्या शक्तीमुळे मजबूत असलेल्या पुलाला सुद्धा तडे जाऊ शकतात व त्याचे मोठे नुकसान होऊ शकते. मंत्रजपाच्या क्रमबद्ध उच्चारणाने तशाच प्रकारचा ताल उत्पन्न होऊन शरीरातील आंतरिक शक्ती केंद्रामध्ये एक विशिष्ट प्रकारचे चैतन्य उत्पन्न होत असते. यामुळे त्यात असलेल्या अलौकिक शक्ती जागृत होतात आणि सामान्य दिसणारा मनुष्य हा असामान्य चमत्काराने संपन्न अशा सिद्ध पुरुषामध्ये परिवर्तित होतो. तळहातांना सतत काही वेळ एकमेकांवर घासल्याने उष्णता उत्पन्न होते. घर्षणाने उष्णता व विद्युत दोन्हीही उत्पन्न होतात. या नियमाला विज्ञानाचा सामान्य विद्यार्थी सुद्धा जाणतो. जपामध्ये सुद्धा सतत उच्चारण होत राहिल्याने एक प्रकारचे घर्षण उत्पन्न होत असते. दगडावर दोरीच्या सतत घर्षणाने त्याचे घट्टे त्यावर पडतात. श्वासोच्छ्वास व रक्तसंचारामुळे शरीरात ऊर्जा उत्पन्न होते आणि त्यावरच आमचे जीवन गतिमान राहते. डायनामोमध्ये चाक फिरल्याने विद्युत उत्पन्न होत असते. याप्रमाणेच जपामुळे जे घर्षण आमच्या आत उत्पन्न होते ते सूक्ष्म शरीरात उत्तेजना उत्पन्न करते आणि त्या ऊर्जेमुळे सुप्त पडलेले अंतर्जगत नव्या जागरणाचा अनुभव करते. उत्तेजना तशीच असते जशी धावल्याने शरीरात उत्पन्न होते. अंतर्जगतामध्ये झालेली ही जागृती म्हणजे फक्त उत्तेजना नसते, तर त्यासोबत दिव्य उपलब्धी मिळण्याच्या संभावना सुद्धा जुळलेल्या असतात. ध्वनीचे प्रकार फक्त तितकेच नसतात जितके आमच्या कानाला ऐकू येतात. आमचे कान हे एका निश्चित स्तराची ध्वनी कंपने ऐकू शकतात. त्या क्षमतेपेक्षा जास्त व कमी कंपन असणारे असंख्य ध्वनी प्रवाह सुद्धा या सृष्टीमध्ये प्रवाहित होत असतात, जे मनुष्य ऐकू शकत नाही. परंतु या कंपनांच्या प्रभावाला उपकरणाच्या मदतीने प्रत्यक्ष ऐकता व समजता येते. यांनाच सुपरसॉनिक ध्वनी तरंग म्हणतात. शब्दग्रहण व धारण करण्याची मनुष्याची शक्ती ही मर्यादित आहे. आपल्या छोट्याशा क्षमतेनुरूप उपयुक्त शब्दांनाच तो पकडू शकतो आणि त्याच्या कानाचा पडदा सुद्धा याच स्तराचा बनलेला असतो. परंतु हे विश्व तर अफाट शक्तीचा एक महासागर आहे. यात भरती ओहोटीप्रमाणे अनेक श्रवणात ध्वनी प्रवाह गतिमान असतात. मनुष्याची कमी असलेली ग्रहण शक्ती ही एक प्रकारे त्याला असलेले एक वरदानच आहे. असे नसते तर श्रवणातीत ध्वनी प्रवाहाने सुद्धा त्याला प्रभावित केले असते आणि तो जीवन धारण करण्याच्या स्थितीमध्ये राहिला नसता. शब्दांचा वेग हा सामान्यतः फार मंद असतो. ते फक्त काहीसे फूट प्रतिसेकंदाच्या वेगाने चालतात. तोफ चालविल्यास आधी धूर दिसून येतो आणि नंतर त्याचा आवाज ऐकायला येतो. जिथे जिथे दृश्य व श्रव्य दोन्हीही असणार तिथे प्रत्येक ठिकाणी असेच होणार. दृश्य आधी दिसते आणि त्या घटनेशी जुळलेला आवाज थोड्या वेळानंतर ऐकू येतो. रेडिओ प्रसारणामध्ये एका छोट्याशा आवाजाला विश्वव्यापी बनविण्यात आणि त्याला 1,86,000 मैल प्रति सेकंदाची गती देण्यात इलेक्ट्रोमॅग्नेटिक तरंगांचाच चमत्कार असतो. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हजवर ध्वनीला सुपर इम्पोज केल्या जाते आणि असे करताच तो आवाज क्षणातच जगाची प्रदक्षिणा करण्यायोग्य शक्तिवान बनतो. रेडिओचे वैज्ञानिक याला जाणतातच. इलेक्ट्रोमॅग्नेटिक तरंगांच्या शक्तीनेच अंतरिक्षात पाठविलेल्या रॉकेट्सला नियंत्रित करण्याचे, त्यांना योग्य दिशा व संकेत देण्याचे व त्यात होणाऱ्या यांत्रिक बिघाडांना दुरुस्त करण्यासारखी कामे केली जातात. या वेव्हज जेव्हा लेसर स्तराच्या बनतात तेव्हा त्यांची शक्ती अनंत पटीने वाढते. 1 फूट जाड लोखंडाच्या चादरीला छिद्र करण्यासारखी कामे त्याद्वारे सहज संपन्न होतात. ती किरणे इतकी सूक्ष्म असतात की डोळ्यातील बुबुळाच्या 1,00,000व्या भागाचे ऑपरेशन करण्याची वेळ जरी आली तरी त्याला ते सहज करू शकतात. आता या लेसर किरणांचा उपयोग वैद्यकीय क्षेत्रात सुद्धा होऊ लागला आहे. कॅन्सर, अल्सर, यकृतमधील विकृती, किडनीवरील सूज व हृदयाचे आजार यात त्याचा यशस्वीपणे उपयोग केला जात आहे. सुपरसॉनिक असलेल्या श्रवणातीत तरंगाचे उत्पादन व त्यांचा समन्वय
जप प्रक्रियेद्वारे संपन्न होत असतो. जप करताना उच्चारित केलेल्या शब्दांमध्ये आत्मनिष्ठा, श्रद्धा व संकल्प शक्तीचा समन्वय झाल्यामुळे तिथे तशाच प्रकारची क्रिया संपन्न होत असते. जशी रेडिओ स्टेशनवर बोलले गेलेले शब्द विद्युत शक्तीशी जुळतात, शक्तिशाली होऊन क्षणातच ते संपूर्ण जगात पसरतात. जपामुळे संपूर्ण जगाचेच वातावरण प्रभावित होत नाही, तर साधकाचे व्यक्तिमत्व सुद्धा यामुळे प्रखर व तेजस्वी होऊ लागते आणि हेच जपाचे मुख्य वैशिष्ट्य आहे. मात्र रेडिओ स्टेशनमध्ये अशा प्रकारची क्रिया घडत नाही. तेथून शब्दांचे प्रसारण तर संपूर्ण जगभर होते, परंतु कोणताही स्थानीय चमत्कार त्यात दिसून येत नाही. लेसर किरणांना सोडणाऱ्या यंत्रामध्ये सुद्धा असा कोणताही वेगळा प्रभाव दिसून येत नाही. ती किरणे जिथे कुठे जाऊन पडतात तिथे नक्कीच त्यांचा प्रभाव दिसून येतो. जप प्रक्रियेमध्ये साधकाला व वातावरणाला प्रभावित करणारी दुहेरी शक्ती असते, जी या वैज्ञानिक उपकरणांमध्ये नसते. जप हा सामान्यपणे उपांशू केला जातो आणि यात गायत्री मंत्राचा प्रयोग प्रामुख्याने होतो. जपाचा एक महत्त्वाचा प्रयोग सोहम साधनेच्या रूपाने सुद्धा होत असतो. या साधनेत कोणत्याही मंत्राचा प्रत्यक्ष प्रयोग केला जात नाही, तर जपासोबत प्राणविद्येचा प्रयोग यात केला जातो. सोहम साधनेला अजपा जप किंवा प्राणगायत्री सुद्धा म्हटले आहे. श्वास आत घेताना स सारखा तर श्वास थोडा वेळ थांबविल्याने ओ सारखा व बाहेर काढताना हम सारखा सूक्ष्म आवाज या प्रक्रियेतून निघतो, अशी आमची मान्यता आहे. श्वासोच्छ्वासावर बऱ्याच काळापर्यंत ध्यान केंद्रित करण्याची साधना केल्याने हा आवाज आमच्या सूक्ष्म कानांद्वारे ऐकता येत नाही. सूक्ष्म शरीरात राहणाऱ्या सूक्ष्म कर्णेंद्रियाद्वारे तन्मात्रेच्या रूपातच याला ऐकले जाऊ शकते. स्थूल कानांद्वारे या सोहमला ऐकण्याचा कोणी प्रयत्न जरी केला तरी यात त्याला कधीही यश मिळू शकत नाही. नादयोगमध्ये सूक्ष्म करणीयांद्वारे शंख, घंटा, धबधबा, वीणा यासारखे कितीतरी दिव्य आवाज ऐकू येतात, परंतु हंसयोगामध्ये नाक व कानांच्या सूक्ष्म शक्तीचा समन्वित असा दुहेरी लाभ मिळत असतो. सोहमला अनाहत शब्द म्हटले गेले आहे. आहत शब्द त्यांना म्हणतात जे एखाद्या आघाताने उत्पन्न झाले असतात. नादयोगामध्ये जे दिव्य आवाज ऐकू येतात त्याविषयी 2 मान्यता प्रचलित आहेत. प्रकृतीच्या अंतरंगामध्ये 5 तत्वे आणि सत्व, रज, तम या 3 गुणांची जी उलथापालथ होत असते त्याचीच प्रतिक्रिया म्हणजे नादयोगातील ते दिव्य आवाज आहेत, अशी ही पहिली मान्यता झाली. दुसरी मान्यता अशी आहे की शरीरामध्ये रक्तसंचार, श्वासोच्छ्वास, आकुंचन प्रसरण यासारख्या क्रिया सतत चालू असतात. ऐकू येणारे ते शब्द म्हणजे या सतत होणाऱ्या क्रियेमुळेच आहेत असे मानले जाते. म्हणून नादयोगात ऐकू येणारे हे आवाज आहत आहेत. नादयोगाला अनेक ठिकाणी अनाहत म्हटले गेले आहे, परंतु सर्वसामान्य मान्यता हीच आहे की ते आहत आहेत. तोंडातून उत्पन्न झालेले शब्द सुद्धा ओठ, जीभ, कंठ, टाळू इत्यादी अवयवातील मांसपेशीच्या आघाताने उत्पन्न होत असतात. म्हणून जप हा सुद्धा आहत आहे. आहतपेक्षा अनाहतचे महत्त्व जास्त मानले गेले आहे. अनाहत हे ब्रह्मशक्ती तर आहत हे प्रकृतीमधील हालचालींद्वारे उत्पन्न होतात, म्हणून त्यांचे महत्त्व सुद्धा ब्रह्म व प्रकृतीच्या तुलनेने सारखेच कमी जास्त प्रमाणात आहे. दार्शनिकांच्या मतानुसार जीवात्माच्या गहन अंतरंगात त्याची आत्मबोध प्रज्ञा ही सतत जागृतावस्थेमध्ये राहत असते आणि त्याच्याच स्फुरणेने सोहमचा आत्मबोध अजपाजप बनून आपोआप चालत राहतो. संस्कृत भाषेच्या स अधिक अहम शब्दांपासून सोहम शब्द बनल्याचे मानले जाते. येथे व्याकरणशास्त्रातील संधी प्रक्रियेत पडण्याची आम्हाला आवश्यकता नाही. आम्हाला फक्त इतकेच बघायचे आहे की या सनातन शब्दाचा भाव येथे काय आहे. सो म्हणजे तो, अहम म्हणजे मी, दोघांना सम्मिलित केल्यास अर्थ निघतो तो मी आहे. तो म्हणजे परमात्मा, मी म्हणजे जीवात्मा.
दोघांचा समन्वय एकत्व म्हणजेच सोहम. आत्मा व परमात्मा हे एकच आहेत असे अद्वैत सिद्धांताचेच समर्थन येथे केले आहे. तत्वमसी अयमात्मा ब्रह्म शिवोहम सच्चिदानंदोहम शुद्धो बुद्धोसी निरंजनो बुद्धोसी यासारख्या सूत्रांमध्ये हेच दर्शन सांगण्यात आले आहे आणि त्यात जीव व ब्रह्मच्या तात्विक एकतेचेच प्रतिपादन आहे. सोहम उपासनेच्या निमित्ताने करण्यात आलेल्या प्राणायामामध्ये याच अज्ञात सत्याला प्रत्यक्ष करण्याचा अर्थात प्रसुप्त शक्तीला जागविण्याचा प्रयत्न केला जातो. आज मनुष्याने स्वतःला शरीर मानलेले आहे. तो शरीराच्याच सोयींचा व प्रसन्नतेचा विचार करतो आणि हा लाभ त्याला सतत मिळत राहावा या प्रयत्नात नेहमी लागलेला असतो. या शरीरासोबत जुळलेले व्यक्ती व पदार्थ हेच त्याला आपले स्वतःचे वाटतात आणि फक्त तितक्याच मर्यादित क्षेत्रापर्यंत त्याने आपल्या प्रेमाला सुद्धा मर्यादित करून ठेवले आहे. याशिवाय बाकी सर्वांना तो परकेच समजत असतो. आपल्या लोकांच्या फायद्यासाठी परक्यांचे नुकसान करण्यात त्याला काहीच संकोच वाटत नाही. मोहमायेमध्ये मग्न असलेल्या व भवबंधनात जखडलेल्या जीवाची स्थिती हीच आहे. ह्या बंधनात स्वतःला बांधून घेतल्यामुळे त्याला स्वार्थाच्या आणि व्यर्थच्या अनर्थकारी कामांमध्ये नेहमी संलग्न राहावे लागते. यापासून वाचण्यासाठीच आत्मज्ञान व साधना विज्ञानाचे विशाल स्वरूप बनविण्यात आले आहे. सोहमला सज्ञान, तत्वज्ञान व ब्रह्मज्ञान म्हटले गेले आहे. त्यामुळे आत्म्याला स्वतःची वास्तविक स्थिती समजण्याचा व अनुभव करण्याचा संकेत मिळतो. तो परमेश्वर म्हणजे मीच आहे. या तत्वज्ञानामुळेच आम्हाला मोहमायेपासून मुक्ती मिळू शकते. नरकीटक, नरपशु व नरपिशाच्या सारख्या निकृष्ट परिस्थितींनी वेढलेल्या अहंकारासाठी या पवित्र शब्दाचा प्रयोग करता येत नाही. एकेकाळी रावण, कंस, हिरण्यकशिपू यासारख्या अहंकारी राक्षसांनी स्वतःलाच ईश्वर म्हणण्यासाठी सर्वसामान्यांना बाध्य केले होते. अहंकाराने ते स्वतःला तसे समजत असत. शेवटी त्यांचा अहंकारच त्यांच्या विनाशाचे कारण बनला. सोहम साधनेमध्ये पंचतत्व व 3 गुणांनी बनलेल्या व वेढलेल्या शरीराला ईश्वर म्हटले नाही. अशा प्रकारची मान्यता तर उलट आमच्या अहंकारालाच जागृत करेल आणि आमचेच उत्थान होण्याऐवजी ती आमच्या अधःपतनाचेच कारण सिद्ध होईल. वरील सूत्रांद्वारे दिलेला दिव्य संकेत म्हणजे आत्म्याच्या शुद्ध स्वरूपाचेच विवेचन आहे. आत्मा हा वस्तुतः ईश्वराचाच अंश आहे. परमात्म्याला व आत्म्याला समुद्र व त्याच्या तरंगाची, सूर्य व त्याच्या किरणांची, मठाकाश व घटाकाशाची, ब्रह्मांड व पिंडाची, अग्नी व त्याच्या ठिणगीची उपमा मनीषी लोकांनी दिली आहे. दोघांच्या एकतेचे प्रतिपादन करीत त्यांनी म्हणले आहे की कषाय कल्मशांपासून मुक्त झालेला जीव हाच वस्तुतः ब्रह्म आहे. दोघांच्या एकत्वामधील अडथळा हा फक्त अज्ञानाचाच आहे. जीवामधील अज्ञानच अहंकाराच्या रूपाने विकसित होत असते आणि तेच संकुचित स्वार्थामध्ये लिप्त होऊन व्यर्थ चिंतन व अनर्थकारी कार्य करीत स्वतःची दुर्गती स्वतःच्याच हाताने करून घेते. साधनेचा उद्देश हा आमच्या मानसिकतेमध्ये भरलेल्या अज्ञानाला दूर करण्याव्यतिरिक्त दुसरा कोणताही नाही. सर्वांगीण शुद्धतेचा विकास करण्यालाच ईश्वर प्राप्तीच्या दिशेने केलेला महान प्रयत्न म्हटले आहे. सोहम साधनेचा उद्देश सुद्धा हाच आहे. धर्मशास्त्रांमध्ये अनेक ठिकाणी ईश्वर अंश जीव अविनाशी असा उल्लेख आढळतो व धर्मोपदेशकांद्वारे सुद्धा असेच सांगितले जाते. सामान्य बुद्धीचा मनुष्य या तथ्याला समजतो व मानतो सुद्धा. परंतु एवढ्यानेच आमचे काही भले होणार नाही. ही मान्यता आमच्या अंतःकरणाच्या गहनतेमध्ये उतरायला हवी. गहन आस्था बनून स्थापित होणारी श्रद्धाच आमची आंतरिक प्रेरणा बनत असते व त्याद्वारे प्रेरित झालेले शरीर व मन तशाच प्रकारचे श्रेष्ठ कार्य करू लागते. सोहम तत्वज्ञान जर आमच्या अंतःकरणात प्रखर श्रद्धेच्या रूपाने विकसित होऊ शकले
तर त्याचा परिणाम निश्चितच दिव्य जीवनाच्या रूपाने समोर येईल आणि तेव्हा मनुष्य तसाच विचार व कर्म करू लागेल जसा ईश्वर करतो. एकत्वाच्या स्थितीमध्ये दोघांचेही स्वरूप एकसारखेच बनत असते. नाला जेव्हा गंगेला मिळतो किंवा एक पाण्याचा थेंब जेव्हा समुद्रात मिळतो तेव्हा दोघांचेही स्वरूप व स्तर एकसारखे होऊन जाते. ब्रह्मभावनेने चैतन्यमय झालेला जीव आपल्या चिंतनाने व कर्माने सुविकसित स्तराचा देवमानव दिसू लागतो. यावरून हेच स्पष्ट होते की जप म्हणजे फक्त काही शब्दांचे उच्चारण नव्हे, तर त्यात वाकशक्ती, चिंतन, प्राणशक्ती व भावशक्तीचा सुद्धा उपयोग करावा लागतो. अशा प्रकारे केलेल्या जपालाच प्राणवान जप म्हणता येईल. उपासनेच्या या महत्वाच्या अंगाला जीवनात धारण करून त्याचा योग्य तो लाभ निश्चितपणे प्राप्त केला जाऊ शकतो. ध्यानधारणेची दिव्य शक्ती. ध्यान ही एक अशी विद्या आहे की ज्याची आवश्यकता आम्हाला लौकिक जीवनात तर पडत असतेच, त्याशिवाय आध्यात्मिक क्षेत्रात सुद्धा ती अत्यंत उपयुक्त आहे. ध्यान जितके सामर्थ्यवान बनविले जाईल तितकेच ते उपयोगी सिद्ध होईल. मनुष्याला स्वतःच्या जीवनात जे काही प्राप्त झालेले आहे त्यांच्या योग्य उपयोगासाठी, तसेच त्याला जे काही प्राप्त करायचे आहे त्याविषयी प्रखरता उत्पन्न करण्यासाठी ध्यान हे अतिशय उपयोगी आहे. उपासनेमध्ये ध्यानाच्या या दोन्ही प्रवाहाचा उपयोग केला जातो. स्वतःच्या स्वरूपाचा तसेच परमेश्वराकडून मिळालेल्या विभूतींचा बोध आणि आपल्या जीवन ध्येयाविषयीची प्रखरता या दोन्ही गोष्टी प्राप्त करण्यासाठी ध्यान केलं जातं. आज आपण स्वतःचे स्वरूप, ईश्वर अनुग्रह, जीवनाचे महत्त्व आणि त्याचे ध्येय या सर्वांना विसरूनच गेलो आहोत. आम्हाला स्वतःच्या अस्तित्वाचा बोध नाही, ईश्वराचे ध्यान नाही, स्वतःच्या ध्येयाचे भान नाही. अज्ञानाच्या अंधारात आम्ही भटकत आहोत. ही विस्मृती फारच विचित्र आहे. लोक बहुधा स्वतःच्या वस्तू विसरत असतात. ऐकलेल्या किंवा वाचलेल्या बऱ्याचशा गोष्टी सुद्धा आम्ही विसरतो. अनेकदा भेट होण्यास बराच काळ निघून गेल्याने आम्ही ओळखीच्या लोकांना सुद्धा विसरतो. परंतु स्वतःलाच विसरण्याची घटना बहुधा होत नाही. आज आम्ही स्वतःला केवळ शरीर मानले आहे व त्याच्या स्वार्थालाच स्वतःचा स्वार्थ आणि त्याच्या आवश्यकतेलाच स्वतःच्या आवश्यकता समजत आहोत. शरीर व मन ही दोन्ही साधने जीवनरथाची दोन चाके आहेत. आज आम्ही स्वतःच्या आत्म्याला पूर्णतः विसरलो आहोत. शरीर व आत्मा हे वेगवेगळे आहेत याविषयी तर आम्ही नेहमीच ऐकत असतो, परंतु ती स्थिती आयुष्यात आपण कदाचितच प्राप्त केली असेल. समजा एखाद्या वेळी तो बोध झालाही असेल तरी तो फारच अंधूक असतो. वस्तुस्थितीला आम्ही समजली असती आणि जीव व त्याची साधने यातील वेगळेपणाचा भाव स्वतःमध्ये आणला असता तर आमच्यासाठी आत्मकल्याण हेच प्रमुख ध्येय राहिले असते आणि जीवाचे उपकरण किंवा वाहन म्हटल्या जाणाऱ्या शरीराकडे आम्ही तितकेच लक्ष पुरविले असते जितके त्यासाठी आवश्यक आहे. परंतु आज तर आम्ही नागडे फिरत आहोत आणि वाहनांना सर्वाभूषणाद्वारे सजवीत आहोत. आम्ही उपाशी राहून वाहनाला तूप पाजित आहोत. येथे आम्हीचा तात्पर्य आत्म्याशी तर वाहनाचा शरीर व मनाशी आहे. स्वामी हा सेवकाच्या सेवेमध्ये लागलेला आहे व स्वतःची जबाबदारी पूर्णपणे विसरला आहे. ही स्थिती फारच विचित्र अशी स्थिती आहे. वस्तुतः आम्ही स्वतःलाच हरवून बसलेले आहोत. स्वतःचे स्वरूप व लक्ष विसरल्यामुळे उत्पन्न झालेल्या विपदेपासून सुटका मिळवणे हाच आध्यात्मिक ध्यानाचा उद्देश आहे. एक मुलगा आजोळी जायला निघाला. जाता जाता रस्त्यात एक जत्रा दिसल्यामुळे तो त्यातच रमला. तिथे इतका जास्त रमला की स्वतःचे घर व आजोळ या दोघांनाही तर विसरलाच. त्याशिवाय स्वतःचे नाव, गाव, पत्ता असे सर्व काही विसरला. ही कथा फारच विचित्र वाटते, परंतु ती अक्षरशः सत्य आहे व ती पूर्णतः आम्हाला लागू पडते. आपले नाव, गाव, पत्ता, ओळखपत्र, तिकीट इत्यादी सर्व काही गमावून बसल्यावर आम्ही या द्विधेमध्ये पडलेले आहोत की शेवटी आम्ही आहोत तरी कोण? आम्ही कुठून आलो आणि आम्हाला कुठे जायचे आहे?
ही स्थिती फारच विचित्र आहे. या स्थितीचा स्वीकार करणे सुद्धा आम्हाला जमत नाही व अस्वीकार करणे सुद्धा शक्य होत नाही. या स्थितीचा स्वीकार करणे यासाठी कठीण आहे की आम्ही पागल किंवा मूर्ख नाही, तर चांगले समजूतदार व्यक्ती आहोत. आमचा व्यवसाय आम्ही व्यवस्थितरित्या चालवित आहोत. तेव्हा स्वतःला आत्मविस्मृत झाल्याचे आम्ही कसे स्वीकार करणार? कारण आम्ही वस्तुतः ईश्वराचेच अंश आहोत. श्रेष्ठ असा मनुष्य जन्म आम्हाला मिळालेला आहे आणि परमेश्वर प्राप्त करीपर्यंत आम्हाला घोर अशांत राहावे लागणार आहे, हे देखील आम्ही समजत आहोत. अशा स्थितीत जे व्हायला पाहिजे ते आमच्याकडून सध्या तरी होत नाही, किंवा जे आम्ही करायला हवे ते आम्ही करत नाही, हे आमच्यासमोर पूर्णतः स्पष्ट आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात हाच अंतर्द्वंद्व आहे आणि यामुळे आम्ही घोर अशांततेमध्ये फसलो आहोत. जीवनाचे लक्ष पूर्णत्व प्राप्त करणे आहे. हे पूर्णत्व ईश्वरी स्तराचेच असू शकते. आत्म्याला परमात्मा बनविण्यासाठी ध्यान केंद्रित करणे आवश्यक आहे. महत्त्वाच्या इमारती बनविण्याआधी त्यांचे नकाशे व मॉडेल बनविले जातात. इंजिनियर, कारागीर इत्यादी काम करणारा वर्ग त्यालाच बघून निर्माण कार्याला पुढे नेतात आणि एका ठराविक काळात इमारत बनून तयार होते. भगवंताचे स्वरूप व त्याचे गुण, कर्म, स्वभाव कसे असावेत याकरता त्याची प्रतिमा बनवल्या जाते आणि त्यानंतर त्यासोबत सामिप्य, एकत्व व तादात्म्य स्थापित करीत त्याच स्तराचे बनवण्यासाठी प्रयत्न केला जातो. ध्यान प्रक्रियेचे स्वरूप हेच आहे. आमच्या वैयक्तिक जीवनात कितीतरी असे प्रसंग येतात जे मनाला व्याकुळ, विचलित व उद्विग्न करतात. या अवयशग्रस्त क्षणांमध्ये मनुष्य आपले मानसिक संतुलन गमावून बसतो आणि जो विचार करू नये असा विचार करू लागतो, जे बोलू नये ते बोलू लागतो व जे कर्म करू नये ते करू लागतो. चूक ही शेवटी चूकच असते. यामुळे त्याचे दुष्परिणाम सुद्धा निश्चितच आम्हाला भोगावे लागतात. म्हणतात ना की संकट हे कधीही एकटे येत नाही, तर ते आपल्यासोबत आपल्या संपूर्ण कुटुंबाला घेऊन येते. वास्तविकता हीच आहे. ज्या कारणांमुळे आमचे मानसिक संतुलन बिघडले होते ते नुकसान तर प्रत्यक्ष आमच्यासमोर असतेच. नुकसान नसते तर मानसिक संतुलन का गडबडले असते? आता त्या व्याकुळतेमुळे जे विसंगत चिंतन, कथन व कर्म आमच्याकडून घडले त्यामुळे दुसऱ्या कितीतरी नवीन समस्या उत्पन्न होतात, त्या वेगळ्याच. अनेकदा तर ही व्याकुळता इतकी पराकोटीची वाढते की ती शारीरिक व मानसिक अस्वस्थतेपासून पुढे जाऊन आत्महत्या किंवा दुसऱ्यांची हत्या करण्यासारखे संकट उभे करते. मानसिक असंतुलनाला संतुलित करण्यासाठी ध्यानाच्या अभ्यासापेक्षा चांगला व उपयोगी उपाय दुसरा कोणताच नाही. अनेकदा मन हे शोक, क्रोध, कामुकता, प्रतिशोध व विक्षोभासारख्या आवेशांमध्ये गहिरे फसले. या स्थितीमध्ये स्वतःचे किंवा दुसऱ्यांचे नुकसान होऊ शकते. व्याकुळ झालेले हे मन काही काळातच विक्षिप्त लहरी बनते. योग्य निर्णय घेणे व वस्तुस्थिती समजणे त्याला जमत नाही आणि ती त्याच्या आटोक्याबाहेरील गोष्ट होते. या उद्विग्नतेला मनातून कसे दूर करावे व त्याला संतुलित स्थितीमध्ये ठेवण्यासाठी कशा प्रकारे निपुण करावे याचे समाधान ध्यान साधनेत आहे. मनाला उन्मुक्त चिंतन प्रवाहापासून हटवून विविक्षित दिशेत नियोजित करण्याची प्रक्रिया म्हणजेच ध्यान आहे. ध्यानाची सुरुवात मनाला स्वच्छंदी प्रवृत्तीपासून हटवून एका निश्चित दिशेला लावण्याच्या अभ्यासाने होत असते. इष्टदेवतेवर किंवा उच्च स्तर स्थितीत मनाला नियोजित करण्याचा अभ्यास ध्यानामध्ये केला जातो. मनावर अंकुश ठेवणे व त्याच्या प्रवाहाला पतनाच्या दिशेने जाण्यापासून रोखणे हेच ध्यानाचे यश आहे. अशी स्थिती लाभली की कामुकता, शोक, क्रोध, व्याकुळता, तृष्णा, लिप्सा यासारख्या आवेगांवर सहज ताबा मिळवता येतो. आत्मनियंत्रणाची स्थिती प्राप्त करण्यासाठी ध्यान साधनेपेक्षा श्रेष्ठ उपाय दुसरा कोणताही नाही. याचा लाभ आत्मिक व भौतिक अशा दोन्ही क्षेत्रांमध्ये सारख्याच प्रमाणात मिळत असतो. इच्छित उद्देशामध्ये पूर्ण तन्मयतेने व दक्षतेने लागूनच कोणत्याही कामाचा स्तर उंचावत असतो. यामुळे यश प्राप्त करण्याचा योग्य मार्ग गवसतो आणि मोठमोठ्या उपलब्धी मिळवण्याची संधी प्राप्त होते. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा हीच तन्मयता प्रसुप्त शक्तीला जागृत करण्यापासून
ते ईश्वराला प्राप्त करण्यापर्यंतच्या कामात यश देते. ध्यानयोगाचा उद्देश आपल्या मूळ स्थितीविषयी व आपल्या स्वरूपाविषयी योग्य विचार करू शकण्याच्या स्थितीत पोहोचविणे हा आहे. ही आदर्श स्थिती जर आम्ही गाठली तर दीर्घ स्वप्न बघून घाबरलेल्या व्यक्तीसारखी आमची अवस्था झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जेव्हा जत्रेत हरवलेल्या मुलापेक्षा किंवा स्वतःलाच विसरून बसलेल्या मनोरुग्णापेक्षा वेगळी स्थिती आमची नाही, हे आम्हाला जाणवेल. या दुःखाने ग्रस्त असलेल्या व्यक्ती स्वतःबरोबर आपल्या नातलगांना सुद्धा दुःखी करतात. आज स्वतःचा आत्मबोध गमावून मेंढराच्या कळपात राहणाऱ्या सिंहाप्रमाणे दयनीय स्तराचे जीवन आम्ही जगत आहोत आणि आपल्या त्या मातेला अर्थात त्या परमसत्तेला दुःखी व नाराज करीत आहोत. ध्यानयोगाचे लक्ष याच आत्मविस्मृतीला दूर करून आत्मबोधाच्या भूमिकेमध्ये स्वतःला आणणे आहे, स्वतःला जागे करणे आहे. यात ईश्वराचे स्मरण तर होतेच, त्याशिवाय आपल्या मूळ स्वरूपाचा अनुभव सुद्धा आम्हाला घेता येतो. जीव व ब्रह्माच्या मिलनाची स्मृती याद्वारे पुन्हा ताजी केली जाते. ज्या दिव्य शक्तीपासून आमचा संबंध तुटला होता तीच आमची माता व परम शुभचिंतक आहे, याचा अनुभव यात घेतला जातो. इतकेच नव्हे तर ती कामधेनू सुद्धा आहे व तिचे पयःपान करून देवोपम स्तराचा लाभ आम्ही घेऊ शकतो, याचा बोध सुद्धा आम्हाला होतो. कल्पवृक्षाच्या सावलीत बसल्याने मनुष्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे म्हटले जाते. ईश्वराच्या संपर्कात व सानिध्यात राहिल्याने व त्यासोबत जवळीक स्थापित केल्याने आमच्याजवळ असे काहीच शिल्लक राहत नाही ज्याला अभाव, दारिद्र्य किंवा शोकसंताप म्हणता येईल. या लक्ष्यपूर्तीमध्ये ध्यानयोग आम्हाला मदत करीत असतो. आत्मबोधापेक्षा मोठा लाभ मनुष्य जीवनात दुसरा नाही. भगवान बुद्धांना ज्या वटवृक्षाखाली आत्मबोध प्राप्त झाला होता त्याच्या फांद्या देशविदेशात या आशेने श्रद्धापूर्वक लावल्या गेल्या होत्या की त्याच्या खाली बसून दुसऱ्या लोकांना सुद्धा आत्मबोधाचा लाभ प्राप्त होऊ शकेल आणि ते दुसरे बुद्ध बनू शकतील. एखाद्या स्थूल वृक्षाखाली बसून महान जागृती प्राप्त करणे कठीण आहे, परंतु ध्यानयोगाच्या कल्पवृक्षाखाली खऱ्या अंतःकरणाने बसणारी व्यक्ती आत्मबोधाचा लाभ नक्कीच घेऊ शकते आणि नरपशूच्या स्तरापासून स्वतःला नरनारायणाच्या उच्च स्तराची बनवू शकते. मन एखाद्या रानटी हत्तीप्रमाणे आहे. याला पकडण्यासाठी पाळीव व प्रशिक्षित हत्तींना पाठवावे लागते. आमची निष्णात झालेली बुद्धी हीच पाळीव हत्तीचे काम करते. ती रानटी हत्तीला ध्यानाच्या दोरखंडाने पकडून आपल्या ताब्यात आणते आणि नंतर त्याला श्रेष्ठ उद्देशांमध्ये संलग्न होण्यायोग्य सुसंस्कृत बनविते. पाण्याचा स्वभाव हा उताराकडे जाण्याचा आहे. त्याला वर न्यायचे झाल्यास पंपाची व्यवस्था करावी लागते. आमच्या अधिकांश शक्ती ही पतनाकडे जाणाऱ्या प्रवृत्तींमध्येच नष्ट होतात. त्याला उंच उठवण्यासाठी व दिव्य उद्देशांमध्ये लावण्यासाठी ध्यान प्रक्रिया सर्वोपरी आहे. दिव्य शक्ती प्राप्त करणे काही कठीण कार्य नाही, परंतु आपल्या शक्तींना निरर्थक विखुरण्यापासून तसेच अनर्थामध्ये नष्ट करण्याच्या अपव्ययापासून वाचवायला हवे. उपलब्ध असलेल्या शक्तीचा लाभ तेव्हाच मिळतो जेव्हा त्या व्यवस्थितपणे एकत्रित करण्याची व श्रेष्ठ प्रयोजनात लावण्याची व्यवस्था केली जाते. सूर्याच्या उष्णतेने समुद्रातील व तलावातील कितीतरी पाणी वाफ बनून उडते. त्याचा आम्हाला काहीही उपयोग होत नाही, परंतु जेव्हा स्टीम इंजिनमध्ये थोड्याशाच पाण्याला गरम करून त्याची वाफ बनवली जाते आणि त्याला वातावरणात न फेकता जमा करून नळीद्वारे छोट्याशा छिद्रातून पिस्टनपर्यंत पोहोचवले जाते, तेव्हा त्याद्वारे मोठमोठी रेल्वेची इंजिने चालू लागतात. ते इंजिन फक्त चालतच नाही तर इतक्या वेगाने धावते की स्वतःसोबत सामानाने भरलेल्या अनेक डब्यांना ओढून नेते. दारुगोळा जमिनीवर पसरून त्याला पेटविल्यास थोडीशी चमक दाखवून तो जळून जातो. त्याद्वारे कोणतेही उपयोगी कार्य वास्तविकपणे होणार नाही, तसेच त्यापासून स्फोट सुद्धा होणार नाही. परंतु जर त्याच दारूला कडक आवरणाच्या गोळीमध्ये बंद करून बंदुकीच्या नळीद्वारे एखाद्या लक्ष्यावर केंद्रित केले जाते, तेव्हा तीच एका तोळ्यापेक्षा कमी वजनाची दारू फार मोठे काम करून जाते.
ती एका विशिष्ट दिशेकडे प्रचंड वेगाने धावते आणि स्वतःसोबत लोखंडाच्या गोळीला लक्ष्यावर धडकवते आणि त्या लक्ष्याला नष्ट करते. विखुरलेल्या व संघटित प्रयासात किती अंतर आहे हे कुणीही सहजपणे समजू शकतो. सूर्यकिरणे मोठ्या क्षेत्रात पसरलेली असतात. सूर्य रोज उगवतो व मावळतो. त्याद्वारे थोडी उष्णता व प्रकाश आम्हाला मिळत असते. परंतु जेव्हा फक्त 1-2 इंचात पसरलेल्या किरणांना भिंगाद्वारे एकाच केंद्रावर केंद्रित केले जाते, तेव्हा तिथे बघता बघता अग्नी उत्पन्न होतो आणि तो वणव्यामध्ये रूपांतरित होऊन भयंकर विनाश घडवून आणतो. स्थूल शक्तीप्रमाणेच सूक्ष्म शक्तींचा लाभ सुद्धा त्यांना एखाद्या विशेष लक्ष्यावर केंद्रित करून मिळवला जाऊ शकतो. आमचा मेंदू एक शक्तिवान असे पॉवर हाऊस आहे. यात ती प्रचंड विद्युत प्रवाहाची उत्पत्ती सतत होत असते आणि तिची शक्तिवान कंपने अनंत आकाशामध्ये निरर्थक विखरून नष्ट होत असतात. या प्रवाहाला जर एका विशेष लक्ष्यावर केंद्रित केले गेले तर त्याचे आश्चर्यजनक परिणाम निघू शकतात. एकाग्रतेची चमत्कारिक शक्ती आम्ही कुठेही बघू शकतो. सर्कसमध्ये एकाहून एक विस्मयकारक खेळ खेळले जातात. त्यात शारीरिक शक्तीचा उपयोग कमी तर एकाग्रतेचा जास्त उपयोग होत असतो. एका चाकाची सायकल एका तारेवर चालणे, एका पाळण्यावरून दुसऱ्या पाळण्यावर उडी मारणे, प्लेट्सला वेगाने एका हाताने उंच फेकून दुसऱ्या हाताने अलगद पकडणे यासारख्या खेळांमध्ये एकाग्रतेद्वारे स्वतःच्या अंग अवयवांना साधण्याचा अभ्यास करावा लागतो. एकाग्रतेने केलेला अभ्यासच चमत्कार निर्माण करीत असतो. द्रौपदी स्वयंवरामध्ये फिरणाऱ्या चक्रावर लावलेल्या बनावटी मासोळीच्या डोळ्यात बाणाने वेध घेण्याची अट होती. याचे प्रशिक्षण द्रोणाचार्यांनी आपल्या शिष्यांना आधीच दिले होते. लक्ष्यावर बाण सोडण्याआधी ते विद्यार्थ्यांना विचारित असत की तुम्हाला काय दिसत आहे. काही विद्यार्थी म्हणायचे की मासोळीच्या सभोवतालचे संपूर्ण क्षेत्र त्यांना दिसत आहे, तर काही पूर्ण मासोळी दिसत असल्याचे सांगत. द्रोणाचार्य त्यांना शरसंधान करण्याआधीच अनुत्तीर्ण घोषित करीत. जेव्हा अर्जुनाला हाच प्रश्न विचारला तेव्हा ते म्हणाले की मला फक्त मासोळीचा डोळाच दिसत आहे, त्याशिवाय दुसरे काहीही दिसत नाही. गुरुदेवांनी त्यांना उत्तीर्ण घोषित केले होते आणि शेवटी त्यांनीच स्वयंवराची अट पूर्ण करून द्रौपदीला आपली अर्धांगिनी केली होती. एकाग्रतेची शक्ती फार विलक्षण आहे. भौतिक उद्देशात त्या चमत्कारिक शक्तीला आम्ही रोजच बघू शकतो. हिशेब व्यवस्थित ठेवण्यात एकाग्रतेचे अभ्यासू व्यक्तीच यशस्वी होत असतात. वैज्ञानिकांचे वैशिष्ट्य हेच असते की ते आपल्या विषयात पूर्ण तन्मय होतात आणि विचारसागरात खोलवर बुडी मारून नवीन नवीन शोधांचे रत्न शोधून काढतात. लोकमान्य टिळकांच्या जीवनातील एक घटना फार प्रसिद्ध आहे. त्यांच्या अंगठ्याचे ऑपरेशन होणार होते. डॉक्टरांनी बेशुद्धीचे औषध देऊन ऑपरेशन करण्याचा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला. तेव्हा ते म्हणाले, मी भगवद्गीतेच्या अभ्यासाची सुरुवात करतो. तो संपेपर्यंत आपण निश्चिंत होऊन ऑपरेशन करावे. टिळकांचे बोलणे ऐकून डॉक्टरांना फार आश्चर्य वाटले. परंतु जेव्हा त्यांनी शांतीपूर्वक त्यांचे ऑपरेशन संपन्न केले तेव्हा तर ते चकितच झाले. त्याचे कारण विचारल्यावर टिळक म्हणाले, अभ्यासातील तन्मयता इतकी प्रगाढ होती की ऑपरेशनकडे माझं लक्षच गेले नाही आणि त्यामुळे त्याचा कसलाही त्रास मला जाणवला नाही. असे म्हणतात की भृंग नावाचा किडा स्वतःसोबत झिंगूर नावाच्या छोट्याशा किड्याला पकडून आणतो आणि त्याच्या समोर सतत आपले गुंजन करीत राहतो. त्या गुंजनाला ऐकून ऐकून व भृंगाची छबी बघून बघून झिंगूरची मानसिकता भृंगासारखी होऊन बसते आणि तो स्वतःला भृंगच समजू लागतो. शेवटी हळूहळू त्याचे शरीर सुद्धा भृंग रूपामध्ये बदलून जाते. कीटक वैज्ञानिक या गोष्टीवर आक्षेप घेऊ शकतात, परंतु हे सत्य आहे की पूर्ण एकाग्रतेने ज्या व्यक्तीचे, वस्तूचे किंवा परिस्थितीचे बऱ्याच काळापर्यंत चिंतन केले जाते, मनुष्याचे अस्तित्व सुद्धा त्याच साच्यात घडू लागते. स्वतःच्या इच्छेने किंवा अनिच्छेने आपल्या चिंतनाला एखाद्या केंद्रबिंदूवर केंद्रित करण्याचाच हा परिणाम असतो. मनुष्यामध्ये असंख्य वैशिष्ट्ये व क्षमता आहेत. त्याची 10ही इंद्रिये म्हणजे जादूचे पेटारे आहेत.
त्यांना रचनात्मक दिशेत नियोजित केले गेले. इकडे तिकडे भटकण्यापासून, विखुरण्यापासून त्यांना वाचविले गेले, तर आपल्या इच्छित यशाकडे आम्ही वेगाने अग्रेसर होऊ शकतो. मन हे 11वे इंद्रिय आहे. मेंदूच्या क्षमतेचा तर अंतच नाही. विचार व बुद्धीचा थोडासा उपयोगच बहुधा केला जातो. बाकी शिल्लक असलेला चित्त व अहंकाराचा अचेतन समजला जाणारा भाग तर अज्ञात व निष्प्रयोजनच पडलेला असतो. हा भाग चेतन मनापेक्षा लाखो पटीने जास्त शक्तिशाली आहे. येथे अचेतनाचा अर्थ उपेक्षित असलेला घेणे जास्त योग्य राहील. मन व बुद्धीचा जितका भाग उपयोगात आणला जातो, तितकाच चित्त व अहंकाराचाही उपयोग होऊ लागला तर मनुष्य हा जगातील इतर बुद्धिमान लोकांपेक्षा अनेक पटीने जास्त विचारशील बनू शकतो. प्रज्ञा व भूमा प्राप्त करून तो मात्र एक समजूतदार प्राणीच राहत नाही, तर एका दार्शनिकाच्या स्थितीमध्ये तो जाऊन पोहोचतो. शक्तीला विखुरण्यापासून रोखण्याकरता व उपलब्ध शक्ती संग्रहित ठेवून आपल्या इच्छित उद्देशांमध्ये लावण्याच्या कौशल्याला आध्यात्मिक एकाग्रता म्हटले जाते. अध्यात्मशास्त्रांमध्ये यालाच मनोनिग्रह किंवा चित्तनिरोध म्हणतात. मेडिटेशनची बरीच चर्चा योग प्रक्रियेमध्ये होत असते. याला एकाग्र होण्याचे एक कौशल्य मात्र समजायला हवे. तसे हे यश नगण्यच असल्यासारखे वाटते, परंतु तसे नसून ती एक फार मोठी उपलब्धी असते. यात निपुण झाल्यास मनुष्य आपल्या विखुरलेल्या शक्तीला एकत्रित करून व त्याला एखाद्या निश्चित कार्यात लावून चमत्कारिक यश किंवा उपलब्धी प्राप्त करू शकतो. लोखंडाची एक जाड सळाख घेऊन जर त्याला एखाद्या कडक वस्तूमध्ये घुसवण्याचा प्रयत्न केला गेला तर हे फार कष्टाचे काम होईल. परंतु जर त्याच्या टोकाला अणकुचीदार बनविले गेले तर हेच कार्य सरळ व सोपे होते. जाड तार व सुईचे टोक यातील अंतर कुणीही सहज समजू शकतो. एखाद्या लोखंडी तारेला कपड्यात रुतवणे कठीण जाईल, परंतु तेच कार्य सुईद्वारे करणे सहज शक्य होईल. लाकूड, दगड व लोखंडासारख्या कडक पदार्थांमध्ये छिद्र करण्यासाठी अणकुचीदार गिरमिट बनविले जातात. या चमत्कारिक शक्तीचे रहस्य हेच आहे की जेव्हा मोठ्या परिघापेक्षा छोट्या परिघात एखादा दाब केंद्रित केला जातो, तेव्हा त्याची शक्ती सहजपणे वाढते. जमिनीचे वरवर निरीक्षण केल्यास ती माती व धुळीची निरर्थक वस्तूच दिसून येते. हे त्याचे वरवरचे मूल्यांकन आहे. परंतु जर त्याच जमिनीला खोदले तर त्यातून एकापेक्षा एक किमती वस्तू प्राप्त होत जातात. थोडे खोदले की पाणी मिळते. दैनंदिन उपयोगाची सर्व कामे त्याद्वारे पूर्ण होतात. झाडांना सिंचित करण्यापासून ते कारखान्यापर्यंत सर्वांना याद्वारे पाण्याचा पुरवठा केला जातो. जमिनीत आणखी खोल गेल्यास अनेक रासायनिक पदार्थ, धातू, रत्ने, गॅस व तेलासारख्या किमती वस्तू प्राप्त होत जातात. हे खोदणे सुद्धा तीक्ष्ण गिरमिटांद्वारेच होत असते. एकाग्रतेद्वारेच शक्तीचे एकत्रीकरण आम्ही करू शकतो. याद्वारे अंतरंगात लपलेल्या दिव्य विभूती व बाह्य क्षेत्रात पसरलेली संपत्ती प्रचंड प्रमाणात उपलब्ध होऊ शकते आणि सामान्य वाटणारे हे जीवन असामान्य विशेषतेने व त्यापासून मिळालेल्या यशाने भरलेले दिसून येऊ शकते. जमिनीला खोदून ज्या प्रकारे एकापेक्षा एक मौल्यवान खनिज पदार्थ मिळत जातात, त्याचप्रमाणे अंतरंगात खोल गेल्यास व्यक्तित्वासोबत गुण, कर्म व स्वभावाच्या अनेक उत्कृष्टता आणि बळ, बुद्धी, मैत्री, कीर्ती व प्रतिभा यासारख्या विशेषता मोठ्या प्रमाणात आम्हाला मिळू शकतात. एकाग्रतेचा एक चमत्कार मेस्मेरिझम व हिप्नॉटिझम सुद्धा आहे. याचा प्रयोग करणारा आपली दृष्टी एका बिंदूवर एकाग्र करण्याचा अभ्यास करतो. आपल्या इच्छाशक्तीला एका लक्ष्यावर केंद्रित केल्याने त्यातून चमत्कारिक शक्ती उत्पन्न होते. या शक्तीमुळे दुसऱ्यांना संमोहित करून त्यांच्याद्वारे इच्छेनुसार वर्तवणूक करून घेता येते. तसेच त्यांच्यात मानसिक बदल घडवून आणता येतो आणि प्रखरतेचे बीज त्याच्या मानसिक क्षेत्रामध्ये पेरले जाऊ शकते. प्राणविद्येद्वारे शारीरिक व मानसिक उपचारांचे अनेक कठीण कार्य पूर्ण केले जातात. हा सर्व एकाग्रतेचाच चमत्कार आहे.
मेंदूच्या शक्तीला विखुरण्यापासून थांबवून त्याला एका विशिष्ट चिंतन बिंदूवर केंद्रित करण्यात नैपुण्य प्राप्त करणे हाच ध्यानयोगाचा उद्देश आहे. या प्रयोगामध्ये ज्याला जितके यश मिळत जाते त्याच्या आंतरिक चेतनेमध्ये त्याच प्रमाणात प्रखरता उत्पन्न होत जाते. एखाद्या शब्दवेधी बाणाप्रमाणे लक्षवेध करू शकणे त्यासाठी सोपे असते. प्रयोग करणाऱ्याचे लक्ष जर अध्यात्म क्षेत्र असेल तर त्या क्षेत्रात त्याची आशाजनक प्रगती होते आणि त्याचे व्यक्तित्व अनेक प्रकारच्या विभूती व दिव्य वृद्धिसिद्धीने भरलेले दिसून येते. भौतिक उन्नती हेच जर त्याचे लक्ष असेल तरी सुद्धा एकाग्रतेचा योग्य लाभ त्याला मिळतो आणि त्याच्या इच्छित ध्येयामध्ये आशादायक यश त्याला मिळत जाते. या एकाग्र शक्तीचा प्रयोग ज्या दिशेत केला जाईल त्यात त्याचे श्रेष्ठ परिणाम आम्हाला नक्कीच प्राप्त होत जातील. एकाग्रता ही आमच्या मेंदूमध्ये उत्पन्न होत राहणाऱ्या विचार तरंगांना इकडे तिकडे निरर्थक भरकटू न देता त्यांना एका विशिष्ट दिशेत निग्रहित करते. छोट्या छोट्या पावसाळी ओढ्यांचे पाणी थांबवण्यासाठी त्यावर छोटे छोटे बंधारे बांधून पाणी एकत्रित करतात. या तयार झालेल्या तलावातून कालवे काढून दूर दूरपर्यंत पाणी पोहोचवितात आणि त्या संपूर्ण क्षेत्राला हिरवेगार बनवितात. हेच ओढे जेव्हा स्वच्छंदपणे वाहत असतात तेव्हा आपल्या तटांना तोडून इकडे तिकडे पसरतात आणि त्या पुरामुळे मोठ्या क्षेत्राचा विनाश घडून येतो. मेंदूत उत्पन्न होणाऱ्या विचार प्रवाहांना एखाद्या कारखान्यात तयार होणाऱ्या विद्युत प्रवाहापेक्षा कमी म्हणता येणार नाही. विद्युत केंद्राची क्षमता ही मर्यादित असते आणि ते छोट्याशा क्षेत्रालाच विद्युत पुरवठा करू शकतात. परंतु मेंदूचे असे नाही. आज असलेली त्याची क्षमता ही भविष्यात अनेक पटीने वाढू शकते आणि त्याचे प्रभाव क्षेत्र जे आज फक्त घरा व कुटुंबापर्यंतच दिसून येते तेच भविष्यात विश्वव्यापी होऊ शकते. विद्युत केंद्रातून निघालेले विद्युत तार एका ठराविक व्होल्टेज करिताच बनवलेले असतात. परंतु मेंदूची शक्ती ही परिस्थितीनुसार इतकी प्रचंड होऊ शकते की ती आपले क्षेत्र व समाजाच्या मर्यादेला पार करीत संपूर्ण जगाला आपल्या प्रभावाने प्रभावित करू शकते आणि वातावरणाला बदलवण्यात फार महत्वाची भूमिका निभावू शकते. ध्यानाच्या अद्भुत क्षमतेमुळे त्याचा उपयोग ईश्वर व जीवन लक्ष्याला प्राप्त करण्यासारख्या श्रेष्ठतम उद्देशासाठी केला जातो. उपासनेबरोबर ध्यानाला जोडण्यात आले आहे. विभिन्न संप्रदायातील उपासना विधींमध्ये व प्रकारांमध्ये थोडेफार अंतर जरी दिसून येत असले तरी प्रत्येक पद्धतीमध्ये ध्यानाचा समावेश असतोच. उपासनेमध्ये साकार व निराकार असे दोन्हीही प्रकारचे ध्यान केले जाते. साकार ध्यानामध्ये भगवंताला मनुष्याची आकृती अथवा रूप देऊन तर निराकार ध्यानात एखाद्या प्रकाशपुंजावर आपल्या आस्थेला केंद्रित केले जाते. तात्विक दृष्टीने विचार केल्यास दोन्ही ध्यान हे साकार उपासनेमध्येच मोडतात. सूर्यासारख्या मोठ्या व प्रकाशबिंदूसारख्या छोट्या आकाराचे ध्यान करणे हे सुद्धा एका आकाराचेच ध्यान करणे आहे. फरक इतकाच की त्याची मनुष्यासारखी आकृती नाही. ध्यानाकरता ईश्वराची किंवा परमलक्षाची आकृती बनविणे आवश्यक आहे. नादयोग, स्पर्शयोग व गंधयोगाला आकृतीरहित म्हटले जाते. परंतु तसा विचार करणे सुद्धा योग्य नाही. नादयोगामध्ये शंख, घंटा, वीणा इत्यादी वाद्यांचे आवाज ऐकले जातात. यात नकळच त्या वाद्ययंत्राची कल्पना करावी लागते ज्यापासून ते आवाज निघत आहेत. अशा प्रकारे गंध ध्यानामध्ये फक्त गंधावरच चिंतन एकाग्र होऊ शकत नाही, तर ज्या फुलांचा तो गंध आहे त्याची आकृती नकळतच समोर येत राहते. फूल आणि सुगंध याची फारकत करता येत नाही. ध्यान करताना कोणत्याही आकृतीपासून आमची सुटका होणारी नाही. आमच्या मेंदूची रचनाच अशी काही आहे की ते निराकार म्हटल्या जाणाऱ्या स्वरूपाची अथवा चिंतनाची सुद्धा आकृती बनवून पुढे जाते. वैज्ञानिकांच्या गहन चिंतनाला निराकार म्हटले जाते, परंतु वस्तुतः ते जे काही विचार करतात त्यात कल्पनेची एक पूर्ण प्रयोगशाळाच त्यांच्यासमोर येत असते आणि
प्रयोगात्मक चिंतन प्रवाह हा एखाद्या भयंकर वादळाप्रमाणे आपले काम करीत असतो. यात फरक फक्त इतकाच आहे की स्थूल प्रयोगशाळेतील उपकरणे यात प्रयोगात येत नाहीत, तर तेच सर्व प्रयोग ते कल्पनेच्या प्रयोगशाळेत करीत असतात. अशा प्रकारे ध्यानामध्ये एखाद्या आकृतीपासून स्वतःचा पिंड सोडविणे सोपे नाही. म्हणून कुणीही साकार निराकाराच्या वादात न पडता ध्यानधारणेद्वारे आपल्या आत्मचिंतनाच्या उद्देशाला पूर्ण करीत राहावे. मानसिक ध्यानाच्या यशाकरता आमच्या मेंदूचा विकास हा सामान्य स्तरापेक्षा थोडा जास्त असायला हवा. मेंदूला जर अध्ययन, चिंतन व मननाद्वारे गहन स्तरावर जाण्यासाठी तयार केले गेले नसेल, अंतःकरणातील कोमल भाव संवेदनेला उच्चस्तरीय बनण्यायोग्य आणि एखाद्या गोष्टीवर बऱ्याच वेळेपर्यंत चिंतन करू शकण्यायोग्य विकसित केले नसेल, तर मानसिक ध्यान योग्यरित्या होणार नाही. अविकसित मानसिक स्तराच्या व्यक्ती केवळ इंद्रिय संवेदनेचाच अनुभव घेऊ शकतात. ते फक्त काही ऐकून अथवा पाहून थोडा विचार करू शकतात. कवी, वैज्ञानिक किंवा युगद्रष्टा लोकांप्रमाणे सूक्ष्म चिंतन करू शकणे त्यांच्यासाठी शक्य नसते. म्हणून त्यांनी आपल्या स्थितीनुरूप दृश्य प्रतिमेंच्या आधारे परमेश्वराच्या उपासनेचा उद्देश पूर्ण करावा. कोणत्याही नव्या क्षेत्रात प्रवेश करताना प्रत्येक व्यक्ती एखाद्या छोट्या मुलाप्रमाणेच अज्ञानी असते. मग तो दुसऱ्या विषयाचा विशेषज्ञ का असेना? एखादा चांगला वकील आपल्या विषयाचा विशेषज्ञ असू शकतो, परंतु नवी शिल्पकला शिकताना लहान विद्यार्थ्यांप्रमाणेच त्याला सुद्धा पहिल्या वर्गापासूनच सुरुवात करावी लागेल. उपासना ज्या लोकांचा विषय कधीच राहिलेला नाही, ते दुसऱ्या विषयातील विद्वान असून सुद्धा या क्षेत्रात एखाद्या नवशिक्याप्रमाणेच असतात. म्हणून ज्ञान प्रक्रियेचा अभ्यास करण्याकरता प्रतीक पूजेचा आधार घेणे त्यांच्यासाठी सोयीचे राहील. घरावर सिमेंट, गिट्टी व लोखंडाचा स्लॅब टाकण्यासाठी त्याच्या खाली सेंटरिंगचा आधार द्यावा लागतो. स्लॅब पक्का झाला की हे आधार काढून घेतले जातात. नंतर स्लॅबला कुणाच्याच आधाराची गरज भासत नाही. तेव्हा ते स्वतःचाच नव्हे तर दुसऱ्या अनेकांचा भार सुद्धा स्वतःवर उचलत असतात. परंतु सुरुवातीला जेव्हा तो स्लॅब सेट व्हायचा असतो, तेव्हा दुसऱ्याचा आधार घेतल्याशिवाय त्याचे काम चालत नाही. उपासनेच्या प्रारंभिक अवस्थेमध्ये याचप्रमाणे प्रतीक पूजेची आवश्यकता आधाराकरता असते. निराकारवादी व्यक्ती प्रतीक जरी कामात आणत नसेल, तरी दुसऱ्या कोणत्या तरी प्रतीकाला माध्यम बनविणे त्यासाठी आवश्यक असते. मुसलमान बंधू नमाज पडताना काबाकडे तोंड करतात. काबा ही ईश्वरी शक्तीचे विशेष प्रतिनिधित्व करणारी इमारत होय. काही लोक सूर्य किंवा एखाद्या प्रकाश ज्योतीला ध्यानाचा आधार बनवितात. कुंडलिनी जागरण, चक्रवेधन इत्यादी योगाभ्यासामध्ये नियोजित स्थानाला दिव्य शक्ती केंद्र समजून आपल्या इच्छाशक्तीला तिथे रोपित करावे लागते. हे ध्यानाचेच एक रूप आहे आणि यात आकृतीचा आधार घ्यावाच लागतो. ध्यानामध्ये केवळ त्या आकृतीचे रूप बघणेच पुरेसे नाही, तर एकाग्रतेने तन्मय व्हावे लागते. साकार उपासनेमध्ये इष्टदेवांच्या निकट असण्याची आणि त्याच्यासोबत श्रेष्ठ प्रेमाची देवाणघेवाण करण्याची गहन कल्पना करावी लागते. त्यात ईश्वर व जीवामध्ये आई मुलाचा, पतिपत्नीचा, सखाबंधूचा आणि स्वामी सेवकासारखा असा कोणता तरी दृढ संबंध स्थापित केला जातो. यामुळे आत्मीयतेला जास्तीत जास्त घनिष्ठ बनविण्यात मदतच लाभत असते. लोक व्यवहारात मित्रकुटुंबियांमध्ये गाठीभेटी, उपहारांचे आदानप्रदान यासारखे क्रम चालत असतात. त्यात मन, वचन व कर्माद्वारे स्वतःची घनिष्ठता व प्रसन्नता व्यक्त केल्या जाते. भेटीदाखल अनेक प्रकारच्या वस्तू दिल्या जातात. नवधा भक्तीमध्ये सुद्धा अशाच प्रकारच्या देवाणघेवाणीच्या कल्पना केल्या गेल्या आहेत. वस्तुतः भक्तीमध्ये या प्रतीकांना माध्यम बनवून भावनात्मक देवाणघेवाणीच्या गहनतेत साधकाने उतरायला हवे. भक्त व भगवंतामध्ये गहन आत्मीयतेची अनुभूती
उत्पन्न करणारी देवाणघेवाण व्हायला हवी. खरा भक्त आपला अहंकार, कर्म, विचार, भावना व संपदा भगवंताच्या चरणी अर्पित करून असलेले सर्व वैभव म्हणजे त्याच दिव्य शक्तीची आमच्याकडे असलेली ठेव आहे असा विचार करीत असतो व याचा उपयोग वैयक्तिक वासना व तृष्णेच्या पूर्ततेसाठी नव्हे तर ईश्वरी कार्यासाठी केला जातो. भक्त हा स्वतःला भगवंताचा केवळ खजिनदार समजत असतो. ध्यानाचा एकमात्र उद्देश परमेश्वर व भक्तांमध्ये एकरूपतेची स्थापना करणे आहे. एखाद्या आकृतीचे ध्यान किंवा चित्र बघत राहिल्याने ध्यानाचा उद्देश साध्य होत नाही. भक्त आपल्या स्थूल, सूक्ष्म व कारण शरीर अर्थात कर्म, विचार व भावना ईश्वरार्पण करून त्याला फक्त दिव्य उद्देशांसाठीच नियोजित करण्याचा संकल्प घेतो व त्या संकल्पाला दृढ करतो. याबरोबरच भौतिक धनसंपत्तीचे समर्पण तर होतच असते. इथे समर्पणाचा अर्थ आहे वैयक्तिक भौतिक महत्वाकांक्षेला समाप्त करून त्या जागेवर ईश्वराच्या इच्छेची व श्रेष्ठ आदर्शांची स्थापना करणे. हीच दिव्य स्थापना आमच्या प्रत्येक कार्यांवर नियंत्रण ठेवीत असते. या मान्यतेला आपल्या अंतःकरणात पूर्ण व खऱ्या निष्ठेने स्थापित करण्यालाच आत्मसमर्पण म्हणत असतात. ध्यानाद्वारे याच निष्ठेला मजबूत केले जाते. भक्त भगवंताच्या चरणी समर्पित होऊन त्याऐवजी तो भगवंताचा अनुग्रह व आश्वासन मिळण्यासंबंधी वेगवेगळ्या कल्पना करू शकतो. साकार ध्यानामध्ये आपल्या आवडीच्या कल्पना करीत राहण्याची व त्या दृश्यात रमण्याची पूर्ण सूट असते. भक्त व भगवंतामध्ये होणाऱ्या भावनात्मक देवाणघेवाणीच्या कल्पनाच यात कराव्या हव्या. भौतिक लाभ मिळण्याचा उद्देश यात आड येऊ नये. ध्यानातील एकाग्रता ही याच मर्यादेपर्यंत राहायला हवी. पूर्ण तन्मयता ही फार वरची स्थिती आहे. यालाच शून्यावस्था, योगनिद्रा किंवा समाधी म्हटले जाते. मन हे एकाच बिंदूवर केंद्रित राहावे, ते आणखी कुठेही भटकू नये, अशा स्थितीलाच तुरीयावस्था किंवा समाधी म्हणतात. प्रारंभीच्या ध्यान साधनेत अशा स्थितीत पोहोचणे जवळपास अशक्यच गोष्ट आहे. म्हणून सुरुवातीलाच त्या स्थितीत पोहोचण्याचा विचार आपण करू नये. ध्यान साधनेचे व्यावहारिक रूप इतकेच आहे की भक्त व भगवंतामध्ये श्रेष्ठ स्तराचे भावनात्मक आदानप्रदान यात व्हावे. भक्त आपल्या संपूर्ण इच्छा व संपत्ती ईश्वर चरणी समर्पित करून त्याऐवजी ते सर्व काही प्राप्त करीत असतो जे ईश्वराजवळ आहे. मनुष्याला यात ईश्वरी अनुभूती ही आनंद व उल्हासाच्या रूपाने प्राप्त होते. परमेश्वराकडून त्याला काही मिळाले अथवा नाही याची ओळख त्याच्या अंतःकरणात उल्हास व आदर्शवादाविषयी दृढ इच्छा उत्पन्न झाली की नाही या रूपानेच होत असते. तसेच सद्भावना व सत्प्रवृत्तींना स्वीकारणाऱ्या व्यक्तीला सहजपणे लाभणाऱ्या आत्मसमाधानाची तसेच आनंदाची अनुभूती ईश्वर भक्ताला होत आहे की नाही ही सुद्धा ईश्वरी अनुभूती तपासण्याची एक परीक्षा आहे. ईश्वराच्या दर्शनाविषयी एक भ्रामक मान्यता जनमानसामध्ये प्रचलित आहे. ती म्हणजे स्वप्नात किंवा जागृतावस्थेमध्ये इष्टदेवाच्या एखाद्या रूपाचे दर्शन होणे किंवा प्रकाश दिसण्यासारखे चित्रविचित्र दृश्य दिसून येणे. ही पूर्णतः चुकीची धारणा आहे. याला आपल्या मनातून पूर्णपणे काढूनच टाकायला हवे. जर अशी अनुभूती कुणाला होत असेल तर त्याला काळोख्या रात्रीमध्ये झुडपाला भूत किंवा दोरीला साप समजण्याप्रमाणे स्वतःच्या कल्पनांची मानसिक प्रतिक्रिया मात्र समजायला हवी. जेव्हा चेतनेचे कोणतेही रूप नाही तेव्हा तसे दृश्य आम्हाला का व कसे दिसावे? ईश्वराचा जीवनामध्ये होणारा समावेश श्रेष्ठ प्रवृत्तींच्या रूपानेच होत असतो. या सत्यतेला आपण हजारदा आपल्या हृदयात बिंबवावे. आदर्शवादी इच्छा जेव्हा स्वतःच्या प्राणापेक्षा प्रिय वाटू लागतात आणि त्यानुरूप कार्यव्यवहार जीवनात स्वीकारल्यावर जी आनंद व उल्हासाची अनुभूती होऊ लागते ती प्राप्त करणे हेच ईश्वर प्राप्तीचे एकमात्र प्रमाण आहे. निराकार ध्यानामध्ये बहुधा
सगळीकडेच सूर्यप्रकाशाला ध्यानाचे माध्यम बनविले जाते. सकाळच्या उदित होणाऱ्या सूर्याला सविता देवतेचे प्रतीक रूप समजून त्याचे दर्शन घेतले जाते. त्याच्या दिव्य किरणांचा शरीर, मन व अंतःकरणामध्ये प्रवेश होत आहे व त्याची प्रतिक्रिया सत्कर्म व सज्ञानाच्या रूपाने होत आहे, अशा कल्पनेत निराकार ध्यान भ्रमण करीत असते. यज्ञांनी रूपी ईश्वरामध्ये जीवाचे आहुती रूप समर्पण, नाल्याचे गंगेमध्ये, थेंबाचे समुद्रामध्ये, दीपज्योतीचे सूर्यज्योतीमध्ये समर्पण, विलय, विसर्जन तसेच सूर्याला दिलेल्या अर्घ्य जलाची वाफ बनून त्याचा व्यापक झालेला विस्तार, पतंगाचे दिव्यामध्ये समर्पण यासारख्या कितीतरी दृश्यचित्रांची कल्पना यात केली जाऊ शकते आणि त्या आधारे ईश्वरासोबत एकात्म भावनेच्या अनुभूतीचा आनंद घेतला जाऊ शकतो. ध्यानामध्ये एकाग्रतेला महत्त्व तर आहेच, परंतु एकाग्रता म्हणजेच ध्यान नव्हे, ध्यान म्हणजे एकाग्रता असा भ्रम कुणाच्या मनात असल्यास तो त्यांनी काढून टाकावा. एकाग्रतेचा अभ्यास वेळखाऊ आहे आणि हळूहळू जमत असतो, म्हणून यात व्याकुळता दाखवण्याची आवश्यकता नाही. आमच्या जीवन ध्येयाकडे आमचे लक्ष लागून राहिल्यास त्याद्वारे एकाग्रतेचा वास्तविक उद्देश पूर्ण होऊ शकतो. ध्यानधारणेमध्ये एकाच बिंदूवर मन एकाग्र करणे हे फार वरच्या स्तरावरचे कार्य आहे. सुरुवातीला तर साकार स्वरूपाच्याच प्रतिमा बनवाव्या लागतात. निराकारवादी सुद्धा सूर्य किंवा ज्योतीचे रूप बनवितात किंवा नादयोगाद्वारे वेगवेगळ्या शब्दांना ऐकतात. रूप किंवा शब्दाचे ध्यान करण्याच्या माध्यमाद्वारेच एकाग्रतेचा अभ्यास केला जातो. परंतु विचारपूर्वक बघितल्यास असे दिसून येईल की त्या ध्यान प्रक्रियेमध्ये सुद्धा मनाचे विखुरणे आहे. इष्टदेवाच्या प्रतीक छबीमध्ये त्यांचे अंग अवयव, वस्त्र आभूषण, शस्त्र, वाहन इत्यादींचा मोठा व्याप असतो आणि त्या विस्तृत क्षेत्रामध्ये मनाला येथून तेथे उडण्याची पूर्ण सूट असते. आमचे इष्टदेव जर शंकर असतील तर ध्यान करताना साधका त्यांच्या डोक्यावरील चंद्राला, जटेतून निघणाऱ्या गंगा प्रवाहाला, गळ्यात गुंडाळलेल्या सापांना, कमरेभोवती गुंडाळलेल्या व्याघ्र चर्माला, गळ्यातील मुंडमाळेला तसेच वाहन असलेल्या नंदीच्या छबीला त्यांनी बघावे आणि त्या मर्यादित ध्यानक्षेत्रातच मनाला कुठेही फिरवावे. अशा स्थितीला एकाग्रता कसे म्हणता येईल? निराकरवादी बहुधा सूर्यकिरणांचे शरीराच्या कणाकणात प्रवेश करण्याचे किंवा चित्रविचित्र नाद ऐकण्याचे ध्यान करतात. यात सुद्धा चिंतनाचा विस्तार करण्यासाठी तेवढेच क्षेत्र उपलब्ध आहे जितके साकारवादी मान्यतेमध्ये असते. जेव्हा मनाला इतकी धावपळ करण्याची आणि वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव घेण्याची सूट आहे तेव्हा त्याला एकाग्रता कसे म्हणता येईल? वास्तविकपणे ज्याला आम्ही एकाग्रता म्हणतो ती चित्ताच्या धावपळीला व्यापक क्षेत्रात भटकण्यापासून थांबवून त्याला एका मर्यादित क्षेत्रामध्ये प्रतिबंधित करणे आहे. मन हे फार चंचल आहे. त्याला वारंवार ध्यानासाठी निश्चित केलेल्या एका विशिष्ट क्षेत्रामध्ये वारंवार पकडून आणावे लागते आणि हा प्रयोग सतत चालत राहतो. पूर्ण एकाग्रता म्हणजे समाधी अवस्था आहे. ती ध्यानामध्ये पूर्णत्व आल्यावरच प्राप्त होत असते, म्हणून त्याकरता कुणीही उतावीळ होऊ नये. साधनेच्या प्रारंभिक प्रक्रियेमध्ये पूर्ण एकाग्रता प्राप्त होणे शक्य नाही. पूर्ण एकाग्रता ही कोणत्याही दृष्टीने साधनेची आवश्यकता सुद्धा नाही. या तथ्याला आम्ही नीट समजून घ्यावे. पूर्ण एकाग्रता प्राप्त करण्यासाठी व्याकुळ होऊ नये, तसेच ती प्राप्त न झाल्यास निराश सुद्धा होऊ नये. त्यासाठी सतत प्रयत्न करीत राहणे पुरेसे आहे. मीरा, सूरदास, चैतन्य महाप्रभू, रामकृष्ण परमहंस इत्यादी भक्तांच्या भावस्थितीचे सूक्ष्म अध्ययन केल्यास हे स्पष्ट होते की त्यांना सुद्धा पूर्ण एकाग्रता मिळाली नव्हती. ते फक्त आपल्या परमेश्वरामध्ये तन्मय होऊ शकले आणि त्यातच त्यांनी आपले लक्ष प्राप्त केले. भक्ती संप्रदायामध्ये प्रणय, वियोग, अश्रुपात, समर्पण, आलिंगन यासारखे भाव येत राहतात. अशा मानसिकतेमध्ये पूर्ण एकाग्रता मिळविणे कोणत्याही प्रकारे शक्य नाही. जर एकाग्रता प्राप्ती
हेच मुख्य असते, तर भक्तांच्या चेहऱ्यावर प्रत्येक क्षणी पसरलेला भावोन्माद आणि त्यामुळे निर्माण होणारे हास्य, रुदन, नृत्य, अवसाद इत्यादींचे भाव त्याच्या लक्ष्य प्राप्तीमध्ये बाधक ठरले असते. परंतु तसे झाले नाही. या भक्तांनी त्या तन्मयतेच्या अवस्थेत आपले लक्ष्य गाठलेच आहे. आम्ही इथे एकाग्रतेचे महत्त्व कमी लेखत नाही आणि त्याला सोडण्याचा किंवा त्याची उपेक्षा करण्याचा आमचा हेतू सुद्धा नाही. एकाग्रतेच्या उपयोगितेवर कोणीही शंका करू नये. एकाग्रता ही आवश्यक आहेच. आज सर्वसामान्यांच्या मनात एक भ्रामक मान्यता खोलवर रुजलेली आहे. ती म्हणजे भजनात मन लावण्यासाठी चित्त एकाग्र राहणे आवश्यक आहे. ते जर एकाग्र होत नसेल तर भजनात यश मिळणार नाही. या भ्रामक मान्यतेला आम्ही दूर करायलाच हवे. असा विचार करायला हवा की चित्ताचा निरोध नव्हे तर चित्तवृत्तींचा निरोध हा आवश्यक आहे. एकाग्रता नाही तर एक निश्चित दिशा आम्हाला हवी आहे. जर असे शक्य झाले तर ध्यान साधनेची योग्य पृष्ठभूमी तयार झाली असेच समजायला हवे. संपूर्ण ईश्वरी शक्तीला समजू शकणे मनुष्याच्या छोट्याशा बुद्धीपलीकडची गोष्ट आहे. ते मनुष्यासाठी अशक्य असे कार्य आहे. ब्रह्मांड हे फार मोठे आहे. त्याचा विस्तार आमच्या कल्पनाशक्तीच्या आवाक्याबाहेरील गोष्ट आहे. आपल्या पृथ्वीवर प्रकृतीची जी कार्यपद्धती आहे, दुसऱ्या लोकांमध्ये ती त्यापेक्षा वेगळी असणार. जेव्हा पृथ्वीवरील जीवधाऱ्यांच्या आकृती प्रकृतीमध्ये, चिंतन व जीवन निर्वाहाच्या पद्धतीमध्ये आकाश पाताळासारखे अंतर आहे, तेव्हा दुसऱ्या ग्रहांवरील प्राण्यांविषयी आम्ही काय सांगू शकतो? संपूर्ण ब्रह्म समजणे अशक्य आहे व त्याला समजण्याची आवश्यकता सुद्धा नाही. मानवी चेतनेसोबत ब्रह्मचेतनेचा जितका अंश जुळलेला आहे त्या भागालाच ईश्वर किंवा परमेश्वर म्हणतात. आमच्या आनंदामध्ये व उत्थानामध्ये त्याचीच भूमिका मुख्य असते. म्हणून साधनेसाठी त्या छोट्याशा ब्रह्मासोबत संपर्क स्थापित करणे पुरेसे मानले गेले आहे. उपासनेचा केंद्रबिंदू हाच ईश्वर आहे. आवश्यकतेनुसार एखादी सूक्ष्म शक्ती प्राप्त करण्यासाठी विविक्षित देवी देवतांच्या उपासनेची खंड साधना सुद्धा केले जाऊ शकते. परंतु आमचा स्वतःचा अनुभव व सल्ला हाच आहे की संपूर्ण ब्रह्माची साधना करणेच सर्वोत्तम आहे. ज्या आहारामध्ये शरीराचे पोषण करणारे सर्व तत्व असतात तोच आहार आदर्श मानला जातो. प्रोटीन कितीही महत्त्वाचे असले तरी फक्त तेच खाणे फायद्याचे ठरणार नाही. अमुक देवाची उपासना करणे म्हणजे फक्त प्रोटीन किंवा फक्त कॅल्शियम खाण्याप्रमाणेच आहे. शरीराला आवश्यकता पडल्यास एखाद्या उपचाराप्रमाणे एखादे विशेष तत्व अमुक अमुक प्रमाणामध्ये घेतले जाऊ शकते. याप्रमाणेच एखाद्या विशेष उद्देशासाठी एखाद्या विशेष देवाची साधना उपयोगी ठरू शकते. परंतु सर्वांगीण प्रगतीसाठी सर्व काळाकरिता आवश्यक अशी साधना म्हणजे समग्र ब्रह्माचीच साधना आहे व तीच साधना करायला हवी. अनेक प्रकारच्या देवी देवतांच्या अनेक प्रकारच्या प्रतिमेचा संग्रह केल्याने आमचे ध्यान व निष्ठा विकेंद्रित होते. पूजागृहामध्ये आणि ध्यान प्रक्रियेमध्ये विविध प्रतिमांची प्रतिष्ठापना याकरता केली जाते की तिथे ठेवलेल्या अनेक देवता अनेक प्रकारचे वरदान आम्हाला देतील. सर्व देवतांसोबत थोडा थोडा संबंध टिकवून ठेवल्याने अनेक प्रकारचा स्वाद मिळेल व अनेक प्रकारचे लाभ सुद्धा प्राप्त होतील. ही मान्यता उपासनेच्या क्षेत्रात खरी सिद्ध होत नाही. ध्यान व निष्ठा एका इष्ट देवतेवर केंद्रित करणे हाच उपासनेचा महत्त्वाचा आधार आहे. ही निष्ठा विखुरली जाऊ नये याकरता एका परमेश्वरी रूपाला पुरेसे मानले आहे आणि आमचा सल्ला ऐकणाऱ्या लोकांना सुद्धा आमच्याच प्रमाणे एकाच ध्यानाचा अनुरोध केला आहे. सविता देवतेच्या रूपात परब्रह्माची उपासना हीच सर्वोत्तम आहे. प्रकाशाची साधना ही साकार व निराकारवादी दोन्ही पक्षांसाठी समाधानकारक आहे. जगातील सर्व धर्म संप्रदायांनी कोणत्या ना कोणत्या रूपाने प्रकाशाचे ध्यान करण्याचे महत्त्व स्वीकारले आहे. प्रत्येक साधक त्या प्रकाशाला आपल्या इष्टदेवाचे चैतन्य रूप मानू शकतो. म्हणून आपण त्या ध्यान पद्धतीला
सार्वभौम म्हणू शकतो. गायत्री मंत्राची देवता सविता आहे. स्थूल छबी, सूक्ष्म विचार, कारण स्वरूप भावना अशा तिघांचा समन्वय करीत आमचे उपास्य हे सज्ञानरूपी सूर्य असावे. त्याच्या किरणांमध्ये गायत्री मंत्राचा श्रेष्ठ भाव व अंतरंगामध्ये भरपूर प्रेमाने ओतप्रोत असलेल्या मातृशक्तीचे दर्शन आपण करू शकतो. आमच्या तिन्ही शरीरांची आवश्यकता पूर्ण करू शकणाऱ्या सर्व गोष्टी या ध्यानात विद्यमान आहेत. साकार व निराकार दोघांचाही यात समन्वय साधला गेला आहे. श्रेष्ठ प्रतीच्या उपासनेसाठी हीच ध्यान प्रतिमा सर्वोत्तम समजली गेली आहे. ईश्वर हा सत, चित व आनंद स्वरूप आहे. त्या प्रकाश स्वरूप परमेश्वरांचे आपल्या खऱ्या हितचिंतकाच्या रूपाने ध्यान केल्यास सच्चित भाव आमच्यात जागृत होतो. त्याची गहन अनुभूती आनंद रूपाने प्राप्त करण्यासाठी प्रकाशापेक्षा रसरूपामध्ये त्याचे ध्यान करणे हे जास्त उपयोगी सिद्ध होते. खेचरी मुद्रेद्वारे भगवंताचे ध्यान हे रसरूपात केले जाते. शास्त्र वचन आहे, रसो वै सह. आमच्या जीवनात अतृप्ती, मनाची भटकंती व नीरसता असण्याचे कारण हेच आहे की आम्ही ईश्वराला रसरूपामध्ये अथवा आनंद रूपामध्ये अनुभव करीत नाही. खेचरी मुद्रेमध्ये जीभ उलटी करून टाळूशी लावून भगवंताला रसप्रवाहाच्या रूपाने अवतारित केले जाते. आमचा मेंदू म्हणजे शिवजीचे कैलास आहे, विष्णूचे क्षीरसागर आहे, ब्रह्माचे सहस्त्रदळ कमळ आहे, सहस्त्रार चक्र सुद्धा हेच आहे. विश्वव्यापी सूक्ष्म चेतनेशी संबंध स्थापित करण्याचे आमचे मुख्य केंद्र सुद्धा हेच आहे. म्हणून रसरूपामध्ये अथवा आनंद रूपामध्ये ईश्वरी चेतनेच्या प्रवाहाची अनुभूती सुद्धा याच केंद्रातून होऊ शकते. उपासनेमध्ये जप व ध्यानाशिवाय खेचरी मुद्रेचा समावेश सुद्धा याच दृष्टीने करण्यात आलेला आहे. प्रकाशाद्वारे अथवा आपल्या इष्टदेवाच्या शक्तींद्वारे स्वतःच्या कणाकणाला प्रभावित करण्याचे ध्यान जपासोबत सुद्धा चालू शकते आणि याला स्वतंत्र रूपाने सुद्धा केले जाऊ शकते. परंतु खेचरी मुद्रेमध्ये जिभेला विशिष्ट स्थितीमध्ये ठेवावे लागते. त्यामुळे यासोबत जप करणे शक्य नाही. म्हणून हे ध्यान वेगळेच करावे लागते. ध्यानाच्या खऱ्या स्वरूपाला आम्ही समजावे आणि त्याचा उपयोग योग्य पद्धतीने करावा. असे केल्याने आमच्या लौकिक व पारलौकिक प्रगतीमधील सर्व अडथळे दूर होऊ शकतात. ध्यानाचे महत्त्व समजून आम्ही याला आपल्या जीवनात नियमितपणे व संतुलितपणे समाविष्ट केले तर ते आमच्यासाठी प्रत्येक दृष्टीने कल्याणकारी सिद्ध होईल.